मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. मागील आठवड्याभर त्याने आम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळलं. बायबलमध्ये विलापगीत मध्ये एक वचन आहे. या विलापगीत मध्ये लिहिण्यामागे जे वचन दिलेलं आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की इस्रायलावर फार अत्याचार झाला. एवढा भयानक अत्याचार झाला का इस्रायल लोकांना असं वाटलं का आता आमचं काही खरं नाही. आणि बायबल सांगतं जेव्हा जेव्हा इस्रायल लोकांनी पाप केलं तेव्हा तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये गुलामगिरी आली, त्यांचा छळ झाला. अनेक आजूबाजूचे राजे महाराजे आले, त्यांच्यावर त्यांनी आक्रमण केलं. आणि आक्रमण केल्यानंतर त्या लोकांना त्यांनी बंदिवान बनवलं, त्यांना पीडा दिल्या, क्लेश दिले, त्यांच्या लेकरांना मारलं, त्यांच्या परिवाराला त्यांनी मारून टाकलं. खूप साऱ्या गोष्टी झाल्या ज्यांच्यामध्ये आम्ही ते आमच्या शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार झाले, भरपूर साऱ्या घाणेरड्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा इस्रायलाने परमेश्वराकडे आरोळी मारली की हे देवा आम्हावर दया कर, बायबल आम्हाला सांगतं की जेव्हा त्यांनी परमेश्वराकडे विश्वासाने आरोळी मारली तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेला कान दिला आणि परमेश्वराने त्यांची विनवणी ऐकली. आणि देवा इर्मया आपल्या वचनामध्ये या प्रकारे लिहितो की आम्ही भस्म झालो नाही, केवळ त्याची दया आहे. तर त्याच्या कृपेला कधीही खंड पडत नाही, तर त्याची कृपा रोज आम्हावर नवी होते. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्यापैकी असे पुष्कळ सारे लोक या ठिकाणी बसलेले आहे ज्यांच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला की त्यांना असं वाटलं की आता आमचं सर्व काही आमच्या हातातून निघून गेलेलं आहे. एक क्लेश होता, एक त्रास होता, एक आजार होता, एक पारिवारिक समस्या होती, पुष्कळ साऱ्या गोष्टी होत्या. निराशेने ग्रासलं होतं, अनैतिक संबंधांमध्ये अडकले होते, व्यसनांमध्ये गुरफटले गेले होते. परंतु प्रत्येक गोष्टींमध्ये जेव्हा त्यांनी परमेश्वराकडे आरोळी मारली, जशी परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली, तसं आजही तुम्ही जर देवाकडे आरोळी माराल तर परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देईल तेव्हा तुम्हीही विश्वासाने म्हणाल आम्ही भस्म झालो नाही, केवळ त्याची दया आहे, तर त्याच्या कृपेला कधी खंड पडत नाही. रोज आमच्यावर दया आहे. तुम्हाला वाटत असेल कालची कृपा तुम्हाला आज मिळेल, परंतु असं बायबल कधीही त्या ठिकाणी सांगत नाही. जी ही कृपा तुम्हाला हवी आहे, कालची कृपा आज तुम्हाला मिळणार नाही. आज नव्याने तुम्हाला देवाजवळ जावं लागेल. कारण की बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की गेलेल्या गतकाळच्या जीवनाची आठवण करू नको. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोकांची अवस्था अशीच झालेली आहे की ज्यांना आज त्यांच्या भूतकाळाने एवढं ग्रासलेलं आहे, त्या भूतकाळाला ते सोडायला तयार नाही. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ना नवसंजीवन येत आहे, ना आरोग्य येत आहे, ना त्यांच्या जीवनामध्ये शांती आहे, समाधान आहे, ना आनंद आहे, काहीच नाही त्यांच्या जीवनामध्ये. अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्या गोष्टी बायबलमध्ये आम्हाला लिहून दिलेल्या आहेत. परंतु बायबल आम्हाला सांगतं की पुष्कळ लोक आज वचनाला हात लावत नाही. आमोसच्या पुस्तकामध्ये आमोस संदेशाच्याद्वारे परमेश्वराने या प्रकारे लिहिलं की शेवटल्या काळामध्ये दुष्काळ पडणार आहे. तो अन्न आणि पाण्याचा नव्हे तर देवाची वचनं ऐकण्यास संबंधाचा दुष्काळ पडणार आहे. का पडणार आहे त्याचं कारण आहे, कारण की आज प्रत्येकाला प्रॉफिट व्हावं वाटतं. आज प्रत्येकाला वाटतं की त्याने अपोस्टल व्हावं, प्रत्येकाला वाटतं की त्याने त्या ठिकाणी पुष्कळ गोष्टींमध्ये फेमस प्रचारक व्हावं. देवाचं वचन सांगतं की जुन्या काळाचे जे काही संदेष्टे झाले, जे देवाचे सेवक झाले, त्यांनी परमेश्वराला सेंटर ठेवलं. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला पुढे केलं आणि त्यांच्याद्वारे पूर्ण भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये नवसंजीवन आलं. मी तुम्हाला सांगतो आज परमेश्वर तुमच्याकडे पाहतो आहे, तुम्ही काय करत आहात. आज परमेश्वर माझ्याकडे पाहत आहे की मी काय करत आहे. मागील दिवसांमध्ये पुष्कळ वेळा देवाचं वचन आम्हाला आमच्या कानामध्ये नेहमी सांगत आलं. ते म्हणतं की या प्रकारे माझ्या मुला मला वेळ दे, माझ्यासोबत बस, माझ्यासोबत बोल. परंतु प्रत्येक वेळा आम्ही त्याच्या आज्ञेचा अवमान केला. काल रात्री देवबापाच्या उपस्थितीमध्ये
जेव्हा मी बसतो, मी आराधना करतो जास्त, मी प्रार्थना कमी करतो, मी आराधना जास्त करतो, मी जास्त गाणे गातो. आता त्या गाणे गाण्यामागं हे माझं वैयक्तिक आहे, ज्या गोष्टी मी माझं जे नातं देवबापाबरोबर ठेवलेलं आहे तसंच तुम्ही ठेवावं, असं काही महत्वाचं नाहीये. प्रत्येकाचं देवासोबत वैयक्तिक नातं जे आहे ते वेगळं वेगळं आहे. मी असा व्यक्ती आहे जो देवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रेम करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. मी त्याच्या सामर्थ्याला कधी मर्यादा घालत नाही. भलेही काल माझी अवस्था इथे उभा राहण्याची नव्हती, परंतु मी देवाला म्हणतो की प्रभू, तू मला ताकद देणारा परमेश्वर आहे. लोकांना वाटतं नाही, पाळक लोक आजारी पडत नाही, पाळक लोकांना त्रास होत नाही, पाळक लोकांना काही होत नाही. चुकीचा समज आहे तुमचा. तुम्हाला जेवढा त्रास होतो त्याच्या 1000 पटीने अधिक पाळक सफर करतात. देवाचे सेवक जे खऱ्या मनाने देवाचं वचन गाजवण्यासाठी जेव्हा चालतात ना, त्यांच्या जीवनामधल्या असणाऱ्या पीडा तुम्ही कधीही त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगूच शकत नाही. एवढं एक झालं का एक झालं का एक झालं का एक. परंतु धन्य आहे तो परमेश्वर जो आम्हाला प्रतिदिवशी ताकद देतो. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा आम्ही दुर्बल आहोत तेव्हाच आम्ही बलवान आहोत. खरी आमची ताकद जी आहे, आमच्या विश्वासाची ताकद आहे, ती आमच्या अशक्तपणामध्ये कळते. आणि जेव्हा अशक्तपणा आमच्या जीवनावर प्रभावी ठरतो आणि जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही येतो, मी तुम्हाला सांगतो परमेश्वर प्रत्येक गोष्टी बारकाईने पारखणारा परमेश्वर आहे. संकट येत नाही असा कोणी व्यक्ती नाही, पीडा नाही असा कोणी व्यक्ती नाही, त्रास नाही असा कोणी व्यक्ती नाही. सर्वांच्या जीवनामध्ये क्लेश आहे, यातना आहे, विपत्ती आहे, क्लेश आहे. परंतु त्या प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन ठरवतो की तुमच्या जीवनामध्ये देवाचं स्थान काय आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट या दिवसांमध्ये सांगेल, दिवस फार कठीण आहे. या कठीण समयामध्ये तुमचा निभाव लागता यावा म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळा ख्रिस्ताची शस्त्र सामग्री धारण करणं गरजेचं आहे. वाईटाचा प्रतिकार करता यावा म्हणून प्रत्येक वेळा तुम्हाला देवाची वचनं आपल्या जीवनामध्ये घेऊन चालणं गरजेचं आहे. कारण की ज्याच्या जीवनामध्ये देवाची वचनं आहे तो सर्व प्रकारच्या अपराधांपासून स्वतःला सावरण्यासाठी सिद्ध आहे. परंतु ज्याच्याकडे देवाची वचनं नाही, ज्याच्याकडे देवाची वचनं वाचण्याची जिज्ञासा नाहीये, मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या दिवसांमध्ये तो टिकणार नाही म्हणजे नाही. प्रेज द लॉर्ड. चमत्काराच्या पाठीमागे धावणारा व्यक्ती कधी ख्रिस्ताचं अनुकरण करू शकत नाही. जो व्यक्ती ख्रिस्ताच्या पाठीमागे धावतो, प्रतिदिवशी चमत्कार त्याच्या जीवनाचा भाग बनतो. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन जे आहे अतिशय साधं आहे. आजचं वचन जे आहे अतिशय साधं आहे आणि साधारण गोष्टींद्वारे कार्य करणारा आमचा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये निरंतर त्याचा गौरव प्रकट करतो. प्रेज द लॉर्ड. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन, देवावर असा विश्वास ठेवा की या विश्वासामध्ये कदापि संशय असता कामा नये. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, ग्रीट करा त्यांना म्हणा, त्यांना प्रेमाने त्यांना म्हणा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हा सलाम. आणि म्हणा त्यांना आनंदाने म्हणा, देवावर असा विश्वास करा ज्या विश्वासामध्ये थोडाही संशय असता कामा नये. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे पुष्कळ लोकांच्या मनामध्ये देवावर संशय आहे, माझ्याही मनामध्ये. ही माझ्या जीवनातली सर्वात मोठी चूक आहे की मी जेव्हा देवाच्या वचनावर आणि देवावर संशय ठेवतो. भलेही पाळकाच्या घरामध्ये जन्माला येऊन सुद्धा, एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा वयाच्या 22व्या वर्षापर्यंत, 22 नाही 25 वर्षापर्यंत देवाच्या वचनावर, देवावर संशय ठेवत आलेला मी आहे. आणि हीच माझ्या जीवनामधली, जेव्हा मी त्या गोष्टीचं स्मरण करतो, त्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी स्वतःला देवासमोर अतिशय लीन करतो की प्रभू, हे मला योग्य वेळी जर कळालं असतं तर किती बरं झालं असतं. परंतु देवबाप फार महान आहे, तो आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिकवतो. ही गोष्ट या दिवसांमध्ये आम्हाला शिकायची आहे. देवाबरोबर विश्वास योग्य राहा. जर तुम्ही देवाबरोबर विश्वास योग्य राहाल तर तुमच्या जीवनामध्ये कोणती अशी गोष्ट राहणार नाही
जी तुमची वाढ होण्यापासून तुम्हाला थांबवू शकेल. प्रेज द लॉर्ड. कोणीच थांबवू शकत नाही. ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वर आहे, ज्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो व्यक्ती जीवनाच्या कोणत्याच मार्गामध्ये माघारी राहू शकत नाही. तो नेहमी टॉपला राहतो. प्रेज द लॉर्ड. समृद्ध जीवन जगण्याची एकच पायरी आहे. आपल्या संपूर्ण मनापासून, संपूर्ण जीवापासून आणि संपूर्ण शक्तीने देवावरच प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. आम्ही बघितलं 2 रविवार अगोदर, देवाकडून शिका, तुमचे ओझे जड होईल. होईल ना, जड होईल ना. आता तो तुम्ही तर म्हणता हे काय बायबल शिकवतं, दागिने घालायचं नाही, अमकं करायचं नाही, तमकं करायचं नाही. हे तुम्हाला कुणी सांगितलं? तुम्हाला कुणी सांगितलं? तुम्ही बायबल वाचता का? नाही वाचत तुम्ही. जे लोक बायबल वाचत नाही ते लोक असे प्रश्न विचारतात. पण जे लोक बायबल वाचतात त्यांच्याकडून या गोष्टी आपोआप सुटल्या जातात. ज्या लोकांना तुम्ही विचारता बाप्तिस्मा घ्या, त्या लोकांना तुम्ही विचारा बाप्तिस्मा घेतल्यावर त्यांच्या डोक्यामध्ये तो कचरा लोकांनी घातलेला आहे की बाप्तिस्मा घेतल्यानंतर धर्म बदलतो. अरे तुम्ही वाचलं का कधी बायबल? ख्रिस्ती लोक कोणाला म्हटले गेले? कधी वाचलं का बायबलमध्ये? अरे बायबलमध्ये लिहिलेलं आहे आशियामधल्या लोकांना, जे ख्रिस्ताच्या पाठीमागे चालले, जे ख्रिस्ताचं अनुकरण करत होते. अनुकरण म्हणजे काय करत होते? जसा तो चालत होता, जसा तो वागत होता, जसा तो कार्य करत होता, त्याचं आचरण ते करत होते. आणि आचरण करण्यामुळे त्या लोकांना ख्रिस्ती लोक म्हटलं गेलं. इट्स द रिलेशनशिप. हे एक नातं आहे. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट मला समजत नाही, या दिवसांमध्ये आम्हाला बायबल वाचायचं एवढं कंटाळा का बरं आहे? मागच्या आठवड्यामध्ये माझी तब्येत अतिशय खराब होती. 2 दिवस मी सांगितलं होतं की मला जायचं आहे, मी पुण्याला जाणार होतो, माझं कॉलेज आहे, मी सगळ्यांना सांगितलं होतं. आणि तब्येत खराब, दवाखान्यात गेलो, डॉक्टर धडाधडा बोलत आहेत, है ना. आमच्या तोंडावर आमचं कंट्रोल नाही ना. तोंडावर कंट्रोल आहे का? मी त्यांना सांगतो, ते मला म्हणाले का तुम्ही चहा कॉफी गोड बंद करा. म्हटलं असं कसं चालेल? मी सेवा करतो, मी लोकांच्या घरी जातो, ते माझे प्रियजन आहे, त्यांच्या घरात चहा नाही घेतला तर ते रुसतात माझ्यावर. मग मी काय करावं? ते म्हणे काय करावं तो तुमचा प्रश्न. म्हटलं तुम्ही तर म्हटले गोड खाऊ नका, चहा पिऊ नका. आता ते तर पाचतं, त्यांना नाही तर म्हणता येत नाही. म्हणे नाही म्हणायची का? म्हटलं ते रुसतील, ते चर्चला येणार नाही, त्यांचे तोंड माझ्याकडे पाहून फुकतात. म्हटलं आमच्या घरचं चहा चालत नाही, पाणी चालत नाही याला. त्याच्यानंतर म्हणे चिकन मटन बंद करा. म्हटलं असं कसं चालन? प्रार्थनेला गेल्यावर तर खावंच लागतं. म्हटलं लोक थोडी वरण भात देतात, बरोबर ना. त्यांना म्हटलं का देऊ नका देऊ नका, ते भसाभस टाकतात. म्हटलं मग काय करावं? खावं तर लागतंच. असं उष्ट तर टाकलं तर चांगलं नाही. बरं पाळकाने उष्ट टाकलं तर लोक म्हणतील पाळत जरा पोचल्या ना. सत्य परिस्थिती आहे. आणि त्या गोष्टींचा अतिरेक झाल्यामुळं डॉक्टरचे बोलणे मी खाल्ले. प्रेज द लॉर्ड. आता प्रेमच एवढं करलं तर प्रेमाचा काहीतरी परतफेड तर पाहिजे ना, आठवण तर पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये शिकत येतात, 2 दिवस तब्येत लय भयानक खराब झाली. एवढं फील आला तर गाडीवरून जसं उतरलं, जसे दारू पिल्यानंतर लोकांचा तोल एक साईडला जातो ना, तसा तोल जात होता माझा. मी म्हटलं अरे हे काय होतं? थोडीशी भीती वाटली. झोपेतून उठल्यावर जसं जायचं होतं तसं डायरेक्ट एकदम असं वाटायचं अरे काहीतरी घेतलंय का काय. 1-2 दिवस कळकाळली. म्हटलं दे बाबा, बायबल कॉलेज तर महत्वाचं आहे. म्हटलं जर वचन तुझं जर वाचलं नाही, तुझं वचन जर शिकलं नाही, तर म्हटलं माझ्या जीवनाचा फायदा काय? एवढ्या विश्वासाने ऍडमिशन घेतलं, मला तर जायचं. प्रार्थना केली आणि ठरवलं, म्हटलं जे होईल ते होईल, जायचं तर जायचं. तब्येत खराब असूनही मी
बुधवारी सकाळी तिथून निघालो आणि सकाळी निघाल्यानंतर आम्ही दुपारी 12 वाजता कॉलेजला पोहोचलो. आमचे जे टीचर लोक आहेत त्यांना एवढा आनंद झाला आम्हाला पाहून का ते म्हणाले की तुमची एक साक्ष आहे आमच्यासाठी की पुष्कळ लोक जे आहे ते कारण देतात, परंतु आम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे आहे तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणती गोष्ट थांबवू शकत नाही. त्याचं प्रमाण तुम्ही आम्हाला दिलं, आम्ही तुमचा आदर करतो. आणि त्यांनी एवढं कोऑपरेट केलं, एवढं ते प्रेमाने बोलले. मला वाटलं होतं, कारण की आमच्या डोक्यामध्ये इमेज काय होती माहिती आहे का, पहिल्यांदा जेव्हा आम्ही ऍडमिशनला गेलो होतो तेव्हा आम्ही इतके बोलणे खाल्ले होते, आम्हाला असं वाटलं का आमचा मास्तर फार खडूस आहे. असं कुठं सेवक राहतो का, असं कुठं राहतं का, नाही. पण डिसिप्लिन, शिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. त्या दिवशी इतकं त्यांनी कोऑपरेट केलं, परंतु गेल्यानंतर एवढा पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये आम्ही भिजलो. कॉलेजमध्ये पुण्याचा पाऊस एवढा भयानक होता, 3 दिवस आम्ही पावसातच होतो नुसतं. इकडे भरपूर पाऊस झाला, पण तिकडं याच्यापेक्षा भरपूर झाला. आणि आमचं कॉलेज कसं आहे माहित आहे का, डोंगरासारखं आहे, डोंगर चढल्यासारखं कॉलेज आहे. कारण की ते असं डोंगरावरच त्यांनी बांधलेलं आहे. आणि एवढा थकवा असूनही देवबापाच्या दयेने त्यांच्या मनामध्ये, आम्ही जी रूम दिली होती ती 4थ्या माळ्यावर होती, चालता दमही लागायला. म्हटलं अरे बाप, हे काय व्हायला लागला. त्यांना विनंती केली मला काहीतरी माझी व्यवस्था करा. म्हटलं स्टोर रूम असेल एखादा, कारण की सगळे रूम तिथे ऑलरेडी खूप सारे पास्टर लोक आले होते. म्हटलं एखादा स्टोर रूम असेल सर, प्लीज आम्हाला अलाउ करा. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी पाहतो. आणि आम्ही प्रार्थना केली की प्रभू तू योग्य जसं देशील तसं आम्हाला ऍडजस्ट करायचं आहे. आम्ही ठरवलं का आता एखाद्या कचऱ्याच्या खाणीच्या एखाद्या स्टोर रूम मध्ये आम्हाला व्यवस्था मिळेल. पण देवाची दया एवढी चांगली होती की आम्ही दोघंच एकमेव असे होते, अनिकेत पास्टर आणि मी, आम्ही 2 एकमेव असे तिथले सेवक होतो की ज्यांना फक्त एसी रूम मिळाली. बाकीच्यांना सगळ्यांना साध्या होत्या. बाकी सगळ्यांच्या रूम मध्ये 6 लोक भरले होते. आमच्या दोघांच्या रूम मध्ये, आमच्या रूम मध्ये फक्त आम्ही दोघंच होतो. मला पुष्कळ लोक तिथे येऊन म्हणायचे, ब्रदर हाऊ डू यू गेट दिस रूम, कसं काय भेटली तुम्हाला एवढी चांगली रूम. म्हटलं देवाची दया. सांगायचं तात्पर्य, मी माझी बढाई नाही करत आहे, मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेन, ज्या देवावर मी विश्वास करतो तो माझ्या कमजोरीमध्ये कार्य करतो, तो माझ्याकरता उत्तम गोष्टींची तरतूद करतो, तो माझ्या जीवनामध्ये सर्व त्या गोष्टी करतो ज्याची मी कधी अपेक्षा करत नाही. का, कारण की माझा त्याच्यावर पूर्णपणे भरोसा आहे, ज्या भरोश्यामध्ये मी कधी संशय ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. काम होईल का, काम होणार आहे का, असा विश्वास मी देवावर करत नाही. मी म्हणतो दिलं तरी तू माझा परमेश्वर, नाही दिलं तरी तू माझा परमेश्वर. काय वाटतं तुम्हाला? चला, माझ्या जीवनामध्ये कमजोरी आहे, शरीरामध्ये आजार आहे, असा आजार ज्याचं निदान कोणी करू शकत नाही, पण ती ठीक आहे, तो आजार घेऊन तरी मी देवाचा धन्यवाद करतो. एक दिवस असा येईल त्या आजारामध्ये माझा मृत्यू होईल, पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी देवाजवळ जाईल तो आजार माझ्यामध्ये नाही येणार. मला हे वचन बायबल मधलं फार इथं लागतं. का माहितीये का? अभिवचन वचन त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला अभिवचनाच्या देशामध्ये घेऊन जाईल, आणि ते लोक बिचारे वाट पाहत राहिले. हो, देवाने आम्हाला अभिवचन दिलंय की मी तुम्हाला अभिवचनाचा देश देईल. मेले हो विश्वासामध्ये. त्यांच्या मृत्यूचा समय आला तेव्हा ते असे नाही म्हणाले एवढे वर्ष वाट पाहायला लावली अजून नाही दिला, असं काय देव राहतो का, खोटं बोललं का, आणि आपण नाही विश्वास ठेवत, असं नाही म्हणाले. ते म्हणाले ठीक आहे, मृत्यू आला तरी काय हरकत नाही, पण देणार आहे. देवाने अभिवचन दिलं तर देव देणार आहे. अहो, ते विश्वासामध्ये मेले. आणि बायबल सांगता अशा लोकांचा परमेश्वर म्हणून घेण्याची देवाला लाज वाटत नाही. अहो, आम्हाला काही मिळो अथवा न मिळो, मी तुम्हाला सांगतो ते गीत फार सुंदर आहे. मिळोवा न मिळो मान पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. प्रेज द लॉर्ड. अरे, आम्हाला काही मिळो अथवा न मिळो, आमचा विश्वास काय आहे? आमच्या विश्वासाचं जे काही प्रमाण आहे ते ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला कशा प्रकारे दिलेलं आहे. ते विश्वासाचं प्रमाण हे आहे की प्रभूने आमच्यासाठी सर्व गोष्टींची तरतूद करून ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. मग गीत गातो ना, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे और धन्य हो जाएंगे.
डिझायर अशी ठेवा की येशूला तुम्हाला भेटायचं आहे. जगात लागणाऱ्या ज्या गोष्टींसाठी आज तुम्ही विनंत्या घेऊन आलेले आहात ना, मी तुम्हाला सांगतो त्या सर्व विनंत्या देवाने मान्य केलेल्या आहे. आमेन. चला वचनामध्ये जाऊया. आजचं वचनाचं शीर्षक फार चांगलं आहे की जो सैतान आहे ना, सैतान, तो तुमचं काहीच करू शकत. म्हणा आपल्या शेजाऱ्यांना म्हणा, विश्वासाने म्हणा, सैतान तुमचं काही करू शकत नाही. आमेन. तुम्हाला माहित आहे का सैतान भूत माहित आहे ना? भूत, हे भूत देवदूत होते बरं का आधी. हे देवदूत नंतर काय झालं? हे दूत नंतर काय झाले? भूत झाले. बरोबर ना? का बरं झाले माहिती आहे? कारण की यांच्या मनामध्ये काय आला? अहंकार आला. आणि मी तुम्हाला सांगतो बरं का, इथे कोणी असू द्या, माझ्या सहित कोणी असू द्या, ज्याच्या मनामध्ये त्याच्या साऱ्या गोष्टींचा, ज्याच्या मनामध्ये गर्व आहे, कोणत्या गोष्टीचा असू द्या, टॅलेंटचा असू द्या किंवा त्याच्या प्रॉपर्टीचा असू द्या, ज्याही गोष्टी असू द्या, व्हॉटएव्हर इट इज, जेही असू द्या, कोणाच्याही मनामध्ये जर गर्व असेल, आज येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला सांगेन, तुम्ही देवाचे विरोधी झाला. ज्याच्या मनामध्ये मग मी का असा नाही, माझ्या मध्ये जर गव्हर्नमेंट मला कोणाची गरज नाही, मी असं चालत नाही. ज्याच्या मनामध्ये गर्व, तो देवाचा विरोधी. परमेश्वर दिनांवर कृपादृष्टी करतो, पण तो गर्विष्ठांचा काय करतो? विरोध करतो. एक मात्र पाप असे ज्याचा सामना करायला स्वतः परमेश्वर त्याच्या विरोधात. प्रेज द लॉर्ड. पण तुमची वकिली कोण करीन? जर तुम्ही देवाविरोधात त्या ठिकाणी उभे राहिले तर तुमची बाजू मांडणार कोणतरी पाहिजे की नाही? असं आहे का कोणी तुमच्याकडे? एक शहाणं उठलं होतं, मागं म्हटलं होतं सैतान, बरोबर आहे, खानदानाला ओळखणारे लोक मी आपल्यामध्ये. माकडाच्या पासून जन्मलेले आणि देवापासून जन्मलेले लोकांमध्ये फरक आहे ना. म्हणून एक गोष्ट आम्हाला जाणणं गरजेचं आहे, या जगामध्ये अजूनही माकडं आहे. अजून ज्यांना वाटत असेल ना सृष्टीची रचना, माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली, तर देवाला मागा का प्रभू आमच्या शेपट्या निघून येऊ दे. कारण की अजूनही जगामध्ये माकडं फिरतायत, त्यांच्या शेपट्या काही गेल्या नाही. ते माकडाचं रूपांतर किती वर्ष तरी, तुम्हाला जर खोटं वाटत असेल, माकडाचं रूपांतर होताना जर पाहायचं असेल तर तुम्ही एखादं माकड धरून आणा, त्याला पिंजऱ्यामध्ये पाळा आणि त्याचं निरीक्षण करा. म्हातारपणापर्यंत तुम्ही जर जगले वाचले तर त्याचं रूपांतर कदाचित माणसामध्ये होईल. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्या हाताने आम्हाला घडवलं, माकडांनी घडवलं. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा. चला वचनामध्ये जाऊ. सैतान तुमच्या भविष्याला स्पर्श करू शकत नाही. सैतान तुमच्या भविष्याला स्पर्श करू शकत नाही, कधीच नाही करू शकत. कधी करू नाही शकत? जेव्हा तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता आणि त्याच्या वचनानुसार चालता तेव्हा. प्रेज द लॉर्ड. आता बघा, बायबल आम्हाला फार स्पष्ट आहे. इथं लिहिलेलं आहे की सैतान तुमच्या भविष्याला कधी स्पर्श करत नाही. सैतानाला तुमचं भविष्य काय आहे ते सुद्धा माहिती नाही. पुष्कळ लोक म्हणतात सैतानाला कसं काय कळलं मी इकडे जाणार आहे म्हणून? आता तोंडाने बोलला नाही का मला जायचंय म्हणून? का तुम्हाला काय वाटत नाही का ऐकावं? नाही ना पास्टर, मी तर मनातच बोललो. काय घरात जाताना कोणाला निघालं नाही का? काही सांगितलं नाही का? सायकोलॉजीवाले लोक अशी इतकी शहाणे राहतात. सायकोलॉजीवाले लोक काय करतात माहिती आहे का? तुमच्या मनातलं ओळखतात. त्याला आम्ही काय म्हणतो? शुद्ध भाषेमध्ये मनकवडे म्हणतो. आहे ना? बरोबर ना? मी विनंती करील, बाहेर जे लेकरं सांभाळताना तर त्या लेकरांना इथे येऊन डिस्टर्ब करू देऊ नका. कारण की माझं लक्ष जे आहे ना ते डायव्हर्ट. एकाने जा कोणीतरी आणि व्यवस्थित रीतीने सांगा, लेकरांनो जरा आवाज करू नका. लेकरं देवाचे आम्हाला दिलेले बक्षीस आहे ना, धन आहे ना, त्या लेकरांना थोडंसं प्रेमाने सांगावं लागतं. जरा त्या लेकरांना प्रेमाने सांगा, बाळांनो थोडेसे पलीकडे जा आणि थोडेसे ज्या आई बापांना त्यांचे लेकरं सांभाळायचं जर नव्हतं, माझ्याकडे मी सांभाळतो, मी त्यांना सांभाळतो, तुम्ही उपदेश करा. डिस्टर्बन्स नको. डिसिप्लिन इज द डिसिप्लिन. प्रेज द लॉर्ड.
आणि कधी कधी या गोष्टीचंही थोडंसं गांभीर्य ठेवत जा की आपल्यामध्ये पुष्कळ सारे असे वडीलधारे जन आहे ज्यांचे गुडघे दुखतात, त्यांना बसता येत नाही. तर जे तरुण लेकरं वरती बसतात तर त्यांनी कधी कधी कोऑपरेट करायला पाहिजे. मला सांगा, आता मी तर चांगला आहे, मला बसता येतं खाली, इथं बसतो. तर कधी कधी ज्यांना विचारा, आई काका तुमचे गुडघे पाय दुखतात का? ते जर म्हणाले हो बाळा, हो दादा, तर त्यांना म्हणा कृपया तुम्ही वरती बसा, आम्ही बसू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पवित्रता शिकता येते हो. धार्मिकता हीच आहे. बायबलमध्ये वरदानांमध्ये लिहिलंय विचारपूस करण्याचं वरदान आहे. विचारा ना. नवीन लोक आल्यानंतर आम्ही त्यांच्याकरता असं पाहतो की साऱ्या जगाचे धार्मिक आम्ही आणि ते साऱ्या जगाचे पापी. शास्त्री परुषी म्हणू नका. शास्त्री परुषी म्हणल्याशिवाय बायबलमध्ये लिहिलं की शास्त्री आणि परुषांसारखी धार्मिकता असल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात येता येणार नाही. पण त्यांच्यासारखी धार्मिकतेबरोबर ख्रिस्ताचं प्रेमही आणि कणवा त्या ठिकाणी तुमच्यामध्ये ती दया, ती कृपा तुमच्यामधून दिसली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, लवकर संपल मी, 45 मिनिटांमध्ये तुम्ही सगळे तयार आहात ना? कोणाचं बाहेर लक्ष नाही ना? लक्ष असेल तर त्या लक्ष इकडे घेऊन या. कारण की तुम्हाला माझ्याकडे मी जे शब्द बोलणार आहे, जे वचन तुम्हाला सांगणार आहे, त्याकडे तुम्हाला आज लक्ष द्यायचं आहे. हे वचन समजलं ना, तुमच्या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी निघून जातील. जे बंधनं तुमच्या जीवनामध्ये आहे, ज्या गोष्टींसाठी तुम्ही आज लढत आहात, संघर्ष करता, तो संघर्ष निघून जाईल. एक जीवन जगण्याची एक नवी उमेद तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. तर सैतान तुमच्या भविष्याला स्पर्श करू शकत नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सैतानाकडे तुमचं भूतकाळ आहे. प्रेज द लॉर्ड. दुष्ट जो आहे ना, दुष्ट, तुम्ही म्हणाल आम्हाला तो दिसला नाही सैतान आजपर्यंत. का बरं? का पाहायची इच्छा एवढी त्याला? कधी येशूला पाहायची इच्छा तर नाही ठेवली. काही काही येतात लेकरं माझ्याकडं, दादा तू दुष्टात्मा पाहिला का? मी म्हटलं हो पाहिला. आम्हाला बी पाहायचं. म्हणलं आरशात पहा. प्रेज द लॉर्ड. आता देवाचे लोक अशी तर काही डिझायर करायची इच्छा करीत नाही, अशी इच्छा तर ठेवत नाही. बरोबर ना? मला जर कोणी म्हटलं तर मी एकच इच्छा ठेवतो, मला सैतानाला पाहायची बिलकुल इच्छा नाही, मला प्रभू येशूला पाहायचं आहे. आणि प्रभू येशूने स्वतःला एवढं लीनाने नम्र केलं तर तो आमच्या या छोट्याशा अंतकरणामध्ये राहायला आला. बायबल सांगतं तुमचं अंतकरण देवाचं मंदिर आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा जे तुमच्यामध्ये येतात आणि ते तुमच्या अंतकरणाच्या मंदिरामध्ये वस्ती करतात. आता मला सांगा, बायबलमध्ये परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे, तो किती मोठा आहे. तो म्हणतो की आकाश माझं सिंहासन आणि पृथ्वी माझी पाय ठेवायची जागा आहे. या पृथ्वीवर जर परमेश्वर पाय ठेवतो, तो एवढा मोठा परमेश्वर ज्याने स्वतःला एवढं छोटं केलं, तर तो आमच्या छोट्याशा अंतकरणामध्ये येऊन राहतो. म्हणजे पाहतो किती नम्र आहे. त्याला पाहायची डिझायर ठेवा ना. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं जेव्हा इस्रायली लोक मिस्राच्या गुलामगिरीमधून निघाले, तेव्हा देवाने त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला अभिवचनाच्या देशामध्ये घेऊन जाईल. हा कनान देश होता. आणि या कनान देशाविषयी सांगितलं होतं की हा दुधामदाचे प्रवाह असणारा देश आहे. आणि सैतानाला माहिती होतं की मी कनान देशाला तर उद्ध्वस्त करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. सैतानाला माहित होतं की मी यांचे आशीर्वाद जे प्रभू येशूने, प्रभू पित्याने यांच्यासाठी जे राखून ठेवलेले आहे कनानमध्ये, त्या आशीर्वादांना मी उद्ध्वस्त करू शकत नाही. कारण की ही ती जागा होती ज्याविषयी देवाने अभिवचन दिलं होतं की मी तुम्हाला दुधामदाचे प्रवाह असणाऱ्या देशांमध्ये घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. सैतानाला चांगल्या प्रकारे माहित होतं इस्रायली लोक भविष्यामध्ये जे आशीर्वाद प्राप्त करण्याकरता जाणार आहे, त्या आशीर्वादांना मी त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मी ते आशीर्वाद त्यांच्यापासून उद्ध्वस्त करू शकत नाही. आणि सर्व गोष्टी ज्या त्याने पाहिल्या, त्याला माहिती होतं की मी या गोष्टींना हात लावू शकत नाही. कारण ती जागा होती जी देवाने अभिवचन दिलेली होती, प्रॉमिस केलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की या लोकांना
सैतानाला माहित होतं की त्यांचे आशीर्वाद उद्ध्वस्त करू शकत नाही, कनान उद्ध्वस्त करू नाही शकत. पण सैतानाला एक गोष्ट माहित होती की यांना मी थांबवू कसा शकतो. प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद तर तो तुमच्यापासून काढून घेऊ नाही शकत, पण ते आशीर्वाद मिळवण्यापासून तुम्हाला तो वंचित कसा करू शकतो हे त्याला चांगलं माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. जे आशीर्वाद इस्रायली लोकांसाठी होते ते आशीर्वाद सैतान नाश करू नाही शकत, पण त्यांना आशीर्वाद मिळावे नाही याचं त्याने चांगला प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी झाला. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं 2 लोक सोडून बाकी सगळ्या लोकांच्या कब्रा त्या अरण्यामध्ये होत्या. कोण होते ते 2 लोक? यहोशुवा आणि कालेब. हे सगळ्या नव्या पिढीच्या लोकांना घेऊन कनानमध्ये गेले. जुन्या पिढीमधले 2 लोक सोडून कोणीच कनान बघू शकलं नाही. तुम्हाला माहित आहे, इवन मोशे आणि अहरोनाची कबर सुद्धा त्या अरण्यामध्ये झाली. आता त्यांचं कारण जे आहे ते वेगळं होतं, ते नंतर तो आमचा विषय नाही. पण 2 लोक सोडून कोणीही कनान देशामध्ये पोहोचू शकलं नाही. मी एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सैतान तुमच्या भविष्याला हात लावू शकत नाही, पण त्याच्याकडे तुमचा भूतकाळ आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? अजून सोपं करून सांगू का? समजतंय ना? एवढं समजतं, अजून सोपं करू का? अजून सोपं करायला लागलं तर मग मी 2 तास घेईल. चालेल का तुम्हाला? कारण की मला असं वाटतं का मी जे बोलतो आहे ते माझ्यासहित सर्वांना ते समजलं पाहिजे. कोणी असं रिकाम्या हाताने इथून जाता कामा नये. प्रेज द लॉर्ड. कारण की हे वचन आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. हे वचन जर आम्हाला समजलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये पुष्कळ साऱ्या गोष्टींवर आम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार. आमेन. मग सांगा, का बरं इस्रायली लोक त्या कनान देशामध्ये, जो अभिवचनाचा वचन दिलेला देश होता, की प्रभू म्हणतो आय प्रॉमिस यू आय विल गिव्ह यू कनान, का तो कनान देश त्यांना मिळाला नाही? एकच कारण होतं. तेव्हा ते कनानला निघाले होते ना, त्या अरण्यामध्ये सैतान त्यांना आठवण द्यायचं. हे आठवतं का तुम्हाला मिस्रामध्ये तुम्ही कसं चिकन मटन खायचे, कसं कांदा लसूण अद्रक कोथंबीर मिरच्या तुम्हाला तिथं भेटत होते, है ना? अरण्यामध्ये त्यांना पाहिलं का तुम्ही? कधी त्यांना भेटलंय? अरे स्वर्गातून मानना येत होता ना. मानना काय आहे माहित आहे का तुम्हाला? तुम्हाला माहित आहे का मानना काय आहे? मानना जो आहे तो मैद्यासारखा असायचा. मैदा माहित आहे ना? मैदा तो मैद्यासारखा असायचा. आणि हे लोक काय करायचे, ते गोळा करायचे, त्याला मस्त जात्यावर दळायचे, दळाल्यानंतर त्याचं पीठ घ्यायचे, त्या पिठापासून ते काय करायचे, भाकरी बनवायचे आणि ते खायचे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, इस्रायल लोकांनी कुरकुर केली का आम्हाला मटण खायचंय. कुणी काय डोक्यामध्ये कुणी घातले है ना? आमच्या डोक्यामध्ये खटके पडतात ना, पडतात का नाही? पडले का नाही तुमच्या? पाळक साहेब, तुम्ही इतक्या दिवसाचं सांगितलं होतं प्रभू तुम्हाला उत्तर देईन, अजून उत्तर आलं नाही, काय खरंय तुमचं? अरे बापरे, कोणी सांगितलं तुम्हाला? अरे काय करावं, एवढ्या दिवसाचं येत राहिलं, एवढं हे करीत राहिलं, तुम्ही सांगता असं करा तमकं करा, एवढ्या दिवसाचं चर्चला येत राहिलो, एवढी प्रार्थना केली, एवढी आराधना केली, अरे दान दशमांश देतो, अजून काम व्हायला नाही, काय खरं आहे तुमचं? खटके पडत आहेत त्यांचे. मग ते जज करायला लागतं, हा पाळक पॉवरफुल, तो पाळक पॉवरफुल, तो पाळक पॉवरफुल, नाही हा थोडा हलकाच आहे बरं का आहे. हा मला भेटतात असे, नाही मी तिकडे गेले होते, मी तिकडे गेलो होतो, डोक्यावर हात ठेवलं, धडकन मी पडले. तुमच्याकडे आल्यावर आम्ही असं काय होत नाही हो पाळक साहेब, काय काय भानगड झालं? मी म्हटलं ते पॉवरफुल आहे, आम्ही पॉवरफुल आहे, आमचा पॉवर इथं आहे, याच्यात पॉवर आहे आमचा पॉवर एवढा भयानक आहे का आम्ही हे वाचायला लावतो, जो हे वाचतो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक पॉवर येऊन जातो, तो पडत पिडत. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे ना?
अरे लोकांना देवाच्या वचनाकडे आकर्षित करायचं आहे. पाडायला काय लागतं? हट्टेकट्टे आहे आम्ही. असा धक्का दिला का टपकन पडतंय माणूस. 2 वेळा त्याला पाडणं काही अवघड नसतं. तुम्ही 2 मिनिटं फक्त अशी उभे राहा. पळत साहेब तुम्हाला सांगतात असतच तुम्ही विचार करा. आणि जसं पळत साहेब तुम्ही सांगताय बघा आपोआप असं जातो, हा धक्का जातो, माणूस फक्त हसला आहे. अरे सायकोलॉजी जरी प्रभू जेव्हा स्पर्श करतो ना तो व्यक्ती जेव्हा पडतो ना तो बदलून जातो. आणि हा 17 वेळेस पडतो. याच्यामध्ये काय बदल नाही होत. हा जिथं जातो एक बहीण तिच्या पतीला घेऊन आली. तो माणूस आला देवाच्या दासांकडे प्रार्थना करून घ्यायला. त्याच्या बायकोने सांगितलं पाळक साहेब यांनी इतक्या देवाच्या सेवकांकडून डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून गेली की ज्यांनी जिथं डोक्यावर हात ठेवला तिथे सारे केस गेले म्हणजे. प्रेज द लॉर्ड. अरे सत्य परिस्थिती आहे ना. देवाचं पवित्र वचन काय सांगतं माहित आहे का? आम्हाला देवाच्या वचनाचा पाठलाग करायचा आहे. जो वचनानुसार आचरण करतो चमत्कार त्याच्या जीवनामध्ये लाईफस्टाईल बनून जाते, दैनंदिन त्याच्या जीवनाचा भाग बनून जातो. हेच तर आम्हाला या वचनाद्वारे शिकायचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की यांच्या जीवनामध्ये सैतान त्यांना वारंवार त्यांच्या भूतकाळाच्या गोष्टी आठवण करून देतात. अरे मिस्रामध्ये तुम्हाला काय काय खायला भेटत होतं, अरे तिथे तुम्ही काय काय करत होते, तुम्ही आमकं करत होते, तुम्ही आयुष्य करत होते, तुम्हाला ऍटलीस्ट तुम्हाला त्रास होता पण तुम्ही तर मनासारखं तर खात होते ना, सांगत होता तो. तुम्हाला माहित आहे इव्हन जेव्हा त्यांनी वासरू बनवलं ना, सोन्याचं वासरू बनवलं होतं बरोबर ना, का सोन्याची मेंढी बनवली होती. सांगायचं बरं का मला, मी काही सांगल तुम्हाला, नाही तर उलट तुम्ही म्हणाल हे काही सांगतं मी. सोन्याचं वासरू बनवलं का बरं पाहिलं? अरे 450 वर्ष जेव्हा ते मिस्राच्या गुलामगिरीमध्ये होतं तेव्हा त्यांनी पाहिलं. तुम्हाला माहित आहे मिस्र देशाचा वैयक्तिक देवता जर कुणी असेल, वैयक्तिक आयडल, पर्सनल आयडल वासरू होतं. 450 वर्ष पाहत होते त्याला. नाचायचे ना ते, काय वासरू बनवलं नाचत होते त्याच्या समोर. मिस्रातून सोडवणारा आमचा देव हाच आहे, मिस्रातून सोडवणारा. होतं का नाही? 450 वर्ष पाहत होते, तेच त्यांनी बनवलं, त्याच्या समोर त्यांनी हे केलं. काय झालं परिणाम? देवाला क्रोधाविष्ट केलं त्यांनी. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो सैतान तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भविष्याला स्पर्श करू शकत नाही, पण त्याच्याकडे तुमचा भूतकाळ आहे. म्हणून इस्रायली लोकांविषयी लिहिलं, ते मिस्राच्या गुलामगिरीमधून बाहेर आले खरे, पण मिस्र त्यांच्या अंतःकरणातून बाहेर नाही आला. आजही पुष्कळ लोक पापाच्या गुलामगिरीमधून सुटलेले आहेत खरे, पण आजही पाप त्यांच्या मनातून बाहेर नाही. सत्य आहे. अरे तरुणी लेकरं येतात, मस्तपैकी येतात, दादा काय करावं दादा, ज्या घटकाळाच्या गोष्टी केलेल्या आहे स्वप्नामध्ये येतात, ज्या सोडून दिलेल्या आहे, पाप केलेला आहे, सगळं आम्ही सोडून दिलेलं आहे, स्वप्नामध्ये येतात. तो भूतकाळ आमचा त्रास देतो, आम्ही काय करावं आम्हाला समजत नाही. सैतान तुमच्या भविष्याला स्पर्श करू शकत नाही, पण त्यांच्याकडे तुमचा भूतकाळ आहे. बंधनामध्ये अडकलेले आहे, डिस्टर्ब झालेले आहे, क्लेशामध्ये आहे. अरे आठवतं ते त्या गोष्टी, ज्या घाणेरड्या गोष्टी केलेल्या वारंवार डोक्यामध्ये येतात, वारंवार त्या घुटवळत राहतात. आणि आम्ही विचार करतो अरे का होत आहे, आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो. मी तुम्हाला सांगतो त्याच्याकडे तुमचा भूतकाळ आहे. पण आज एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही देवाकडे आले आणि खऱ्या मनाने पश्चाताप केला, आणि पश्चाताप केल्यानंतर तुम्ही देवाला क्षमा मागितली. या अगोदर तुम्ही काय केलेलं आहे परमेश्वर त्याचा रेकॉर्ड ठेवत नाही, तो सगळं काही पुसून टाकतो. प्रेज द लॉर्ड. कारण की तुमच्या अपराधांची क्षमा झाली आहे. आमेन. चला नाही समजलं तुम्हाला, हात वरती करा. आपला उजवा हात वर करा.
करा करा सगळे करा, काय लई वेगळी काय गोष्ट आहे ना, तुम्हाला प्रार्थना तर करायला लावतोय ना. येस, करा करा, असा हात वरती करा, म्हणा प्रभू. तर डोळे बंद करा ना, कोणी काय म्हणायचं, मला भीती वाटते ना. म्हणा प्रभू, मी तुझ्या उपस्थितीमध्ये आहे. मी यावेळी माझ्या प्रत्येक पापाला, जे मी माहित नसताना केले, तसेच जे मी जाणून बुजून केले, ज्यामध्ये मी सहभागी होतो, त्यासाठी मी माफी मागत आहे. हे प्रभू, मला माफ कर. जे पाप मी केले त्यासाठी मी लज्जित आहे. प्रभू, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून शुद्ध कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला शुद्ध कर. जे मी केलं आहे त्यासाठी मला दुःख आहे. मला क्षमा कर. मला तुझी संतान बनव आणि पवित्र आत्म्याद्वारे मला नव्या जन्मामध्ये चालण्यासाठी सहाय्य कर. आमेन. तर माझ्या घड्याळानुसार 11:24 मिनिटाला तुम्ही ही प्रार्थना चालू केली आणि 26 मिनिटाला तुम्ही ही प्रार्थना संपवली. आता प्रभू तुमच्याकडे 11:26 नंतर असा पाहतो का लहानपणापासून आतापर्यंत तुमच्या ठाई कोणतंच पाप नाहीये. देवाने तुमचे सारे पाप पुसून टाकले. हालेलुया, हालेलुया. हे फक्त त्याच्यासाठी होतो जो संपूर्ण अंतःकरणापासून वर्षभर नाही, पूर्ण अंतःकरणापासून पश्चाताप एकदाच होतो. पश्चाताप रडणं नाही, ओरडणं नाही, पश्चाताप निर्णय आहे. प्रेज द लॉर्ड. निर्णय घेणं आहे की यापुढे मी हे पाप करणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एक आनंदाची बातमी आहे की परमेश्वराने तुम्हाला नीतिमान बनवलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये एका देवाच्या दासांनी फार सुंदर गोष्ट सांगितली. जसा सेकंद काटा असतो, घड्याळाचा सेकंद काटा असतो ना, त्याला आपल्या जागेवरून पुढच्या अंकावर जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्या अगोदर परमेश्वर तुमच्या पापांची क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. सेकंदापेक्षा कमी समय लागतो तुमच्या अपराधांची क्षमा होण्यासाठी. कधी? जेव्हा तुम्ही संपूर्ण अंतःकरणाने आपलं जीवन परमेश्वरासमोर वाहून टाकता आणि तुम्हाला परमेश्वर क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. मी दाव्याने सांगेल, आता जो पश्चाताप केला ना, जर त्याच्यामध्ये खरेपणा आहे तर मी तुम्हाला दाव्याने सांगेल, परमेश्वराने तुम्हाला 11:26 अगोदर जे पाप तुमच्यावर होते, सकाळी का असेल तुम्ही पाप करून आले असेल, तुम्ही उलटून बोलले असेल, शिवी दिली असेल किंवा कोणत्याही प्रकारचं वाईट व्यसन करून आलेलं का असताना, मी तुम्हाला सांगतो 11:26 अगोदर जे पाप तुम्ही केले, जेव्हा आजता तुम्ही त्या ठिकाणी पश्चाताप केला, माफी मागितली, देवाने तुमचे सारे पाप खोडून टाकले. आता परमेश्वर तुम्हाला एक नीतिमान म्हणून बघत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराने संपूर्ण अपराध माग सोडून तो पुढे आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काही खाऊन असं माग कागद फेकलेला आहे कधी? फेकलेला आहे ना. केळी खाता कधी समोर टाकली का? अशी नाही टाकत, माग फेकतो. अरे बरोबर का नाही? तुम्ही कधी पाहिलं का? अरे तुमच्यापैकी कोणी असा आहे का चॉकलेट खातोय मस्त पैकी, कागद आहे, आता काय रस्त्याने चालताना थुंकतात तुम्ही, अशा पुढे थुंकतात का? चालतात कुठं थुंकतात? मागच थुंकतात ना.
उदाहरण द्यावं लागतं, मला माफ करा. लई लोक मला म्हणतात हाले गच्चाळ बोलतो. गच्चाळ नाही घेते, समजण्यासाठी दैनंदिन जीवनामधल्या असणाऱ्या अनुभवांना आम्हाला लोकांसमोर ठेवणं गरजेचं आहे. पटकन समजतं ना. माफ करा मला त्यासाठी. पण आम्ही साऱ्या घाणेरड्या गोष्टी कुठे फेकतो. मग मला सांगा, जर प्रभूने तुमचे पाप क्षमा केले तर प्रभू काय त्यांना असं समोर ठेवणार आहे? परमेश्वराने ते मागं टाकलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला जाणायचं आहे हो देवाची इच्छा आमच्या संबंधाने काय आहे. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराकडे एक डिलीट ऑप्शन आहे. तो ते दाबतो. तुम्ही जेव्हा पश्चाताप करता, तुम्ही माफी मागता, तो ते डिलीट बटन दाबतो आणि असं पाहतो की तुम्ही या अगोदर कधी पाप केलं. एवढा चांगला तर आमचा प्रभू आहे. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमच्या अपराध आम्हापासून. कुणी आहे का तुमच्यापैकी त्यांनी मोजले असेल पूर्व पश्चिम दिशाचा अंतर किती? सांगा बरं मला, आहे का कोणी? अरे असेल ना, सांगा किती किलोमीटर आहे. मला नाही माहिती. मोजले असेल तुम्ही? नाही. इंटरनेट करा ना. नाही ना, त्याच्यावर पण नाही. बायबल सांगतं माहित नाही. आम्हाला माहिती नाही. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, म्हणजे सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत जेवढं अंतर दूर आहे, तेवढं त्याने आमचे अपराध आम्हापासून दूर केले आहे. म्हणजे आम्हाला माहितच नाही ते किती दूर गेलेले आहे. हालेलुया. असा आमचा परमेश्वर आहे, ज्याच्या विषयी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आम्हाला घाबरायची गरज नाहीये, कारण की आमच्या अपराधांची त्याने क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, समस्या आमच्यामध्ये एकच आहे. देवाने आम्हाला माफ केलं, देवाने आम्हाला नीतिमान बनवलं, पण त्याने आम्हाला माफ केल्यानंतरही स्वतःला दोषी समजणं यापेक्षा मोठी समस्या कोणती नाही. मी पापी आहे, मी तर पाप केलं, हे देवा मी तर किडा आहे, मी तर मुंगी आहे. काही काही म्हणतं मी तर गोचिड आहे. अरे प्रभू म्हणतो मी माफ केलं ना, मी केलं. अरे बाबा मी माफ केलं तुला, मी तुला नीतिमान ठरवलं. अरे तुला कोणी नाही केलं, मी केलं ना, विश्वास तर कर. नाही प्रभू मेले पापी. ताई प्रार्थना करता का? ओ पाळक साहेब केली असती हो. या पापी पामराकडून काय प्रार्थना होणार पाळक साहेब? काय बोलावं? देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वर आमच्या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला क्षमा करतो जेव्हा आम्ही खरा पश्चाताप करतो. तुम्हाला माहित आहे तुम्ही सगळ्यात जास्त दंडित कधी होता? तुम्हाला माहित आहे का तुम्हाला सगळ्यात जास्त परमेश्वर दंड कधी देतो, शिक्षा कधी करतो? माहित आहे का? काय मी काय चुकीचं सांगतोय का? अरे समजतंय ना तुम्हाला मी सांगतोय ते? डोक्यावरून नाही जात आहे ना? हो एकदा सांगा बरं. ज्यांना समजत नाही त्यांनी हात वरती करा बरं. मीच प्रेज द लॉर्ड. ज्यांना समजतं त्यांनी हात वरती करा बरं. सापडले. प्रेज द लॉर्ड. सांगेल मी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्रभू तुम्हाला दंड तेव्हाच देतो, जेव्हा शिक्षा तेव्हाच करतो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना क्षमा करत नाही. काय लक्षात घ्या, प्रभू तुम्हाला दंड तेव्हाच देतो तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना क्षमा करत नाही, आणि प्रभू तुम्हाला दंड तेव्हाही देतो जेव्हा तुम्ही स्वतःला क्षमा करत नाही. ज्याने स्वतःला माफ नाही केलं सैतानाकडे त्याचा सारा भूतकाळ आहे, रेकॉर्ड आहे सैतानाकडे.
खूप सारे ख्रिस्ती लोकांना मी ओळखतो ज्यांनी स्वतःला माफ नाही केलं आणि ते आजही खूप सारं मोठं ओझं घेऊन आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये चालत आहे. ते असंच समजतात की आम्ही पापी आहो, आम्ही पापी आहो. तुम्हाला माहिती आहे तुमची आयडेंटिटी देवाने बदललेली आहे, तुमची ओळख देवाने बदलली. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? नाही माहिती ना? काढा पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्याय, पटकन काढा पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्याय. Holy Lamb, Jesus, the Lamb of God, worthy is your name, Lord. काढलं? त्याच्या 9व्या वचनामध्ये तुमची आयडेंटिटी देवाने बदलून टाकली. मी तुमच्यासाठी वाचतो. ज्यांच्याकडे बायबल आहे त्या बायबलमध्ये पहा, ज्यांनी माझ्याकडे बायबल नाही आणलं त्यांनी माझ्याकडे बघा. आता या ठिकाणी असं 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. कसे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? किती खतरनाक आयडेंटिटी आहे तुमची. तुम्हाला माहिती आहे तुमची ओळख किती भयानक देवाने सांगितलेलं आहे. आता तुम्हावर कोणता अभिषेक आहे? पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. तुम्ही पवित्र प्रजा आहात. तुम्ही बायबल सांगतं की तुम्ही त्या ठिकाणी ख्रिस्ताबरोबर जुडलेले आहात. तुमच्यावर आता दंडाज्ञा नाही आणि सैतानाची इच्छा आहे की तुम्ही गोंधळात राहावं. त्याला वाटतं की तुम्ही देवापासून त्या ठिकाणी दूर व्हावं. देवाला तुम्ही माफी मागून सुद्धा तुम्ही त्या दोष भावनेमध्ये राहावं की तुम्ही काहीतरी अपराध केलेला आहे, 3-4 वर्षापूर्वी तुमच्याकडून पाप झालेला आहे. त्या पापाला आठवून तुम्ही स्वतःला दोषी समजावं, ही सैतानाची इच्छा आहे. पुष्कळांना वाटतं मी तर पापी आहे, मी तर पापी आहे. नाही नाही नाही, देवाचं पवित्र वचन सांगतं प्रभूने तुमच्या अपराधांची क्षमा केलेली आहे. तुम्ही नीतिमान आहात. अरे 11:26 अगोदर जे पाप तुम्ही केलेले आहात, 11:26 नंतर देवाने ते सारे खोडून टाकले. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलेलं आहे आता जे ख्रिस्त येशू मध्ये आहे त्यांच्यावर दंडाज्ञा नाही. प्रेज द लॉर्ड. हा, पण दुसरी पायरी जी आहे ना ती बाप्तिस्मा आहे, ते घेणं गरजेचं आहे. पश्चाताप केला, क्षमा मागितली, क्षमा मागितल्यानंतर बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. त्यानंतर खूप गोष्टी आहे. तुम्ही चर्चला या, हळूहळू देवाचा आत्मा तुम्हाला आपोआप शिकवेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सैतान तुमच्या भविष्याला स्पर्श करू शकत नाही, पण त्याच्याकडे तुमचा काय आहे? अरे मोठ्याने म्हणा. भविष्य काळ आहे. कोण म्हटलं? अरे भूतकाळ आहे, भूतकाळ. मी घाबरलो ना. मी म्हणलं आता काय बोलावं, भविष्यकाळ त्याच्याकडे असं नाही, त्याच्याकडे भूतकाळ आहे. आमेन म्हणा. माझ्या पापाची नोंद गायब झालेली आहे. प्रभूने आपल्या रक्ताद्वारे ती पुसून टाकली आहे. त्याने माझे सर्व अपराध, सर्व पाप गायब केले. आता स्वर्गांच्या पुस्तकांमध्ये, वह्यांमध्ये माझ्या पापाची नोंद कुठेच नाही. देवाने कोणतंच असं कपाट नाही बनवलं ज्या कपाटामध्ये माझ्या पापाची नोंद असलेली वही असेल. येशूने त्याच्या रक्ताने माझे पाप शुद्ध केले. आता ते दिसतच नाही. विधींचा दस्तऐवज जे शाप माझ्यावर होते ते येशूने त्याच्या रक्ताद्वारे त्या काल्वरीच्या क्रूसावर धूळ शुद्ध केले आहे आणि मी आता नीतिमान आहे. आमेन. हालेलुया. किती चांगलं वाटतं. चेहऱ्यावर आनंद पाहिजे.
हालेलुया. किती छान ना, किती भारी लिहिलेलं आहे. 2:9 मध्ये लिहिलेलं आहे. बायबल सांगतं की प्रभूने आम्हाला त्याची पवित्र प्रजा बनवलेली आहे. म्हणा, मी पवित्र आहे, मी निवडलेला वंश आहे. अरे विश्वासाला आनंदाने म्हणा. जे म्हणतील त्याच्या जीवनामध्ये होईल, जे म्हणणार नाही त्याच्या जीवनामध्ये होऊ नये. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. माफ करा, मी स्वार्थी आहे. जे बोलतील त्यांच्या जीवनात होईल, जे बोलणार नाही त्यांच्या जीवनामध्ये होऊ नये अशी प्रार्थना येशूच्या नावामध्ये मी केली आहे आणि मी आमेनही बोलतो. प्रेज द लॉर्ड. मला मी पवित्र आहे, मी निवडलेला वंश आहे, मी राजकीय याजकगण आहे, आम्ही देवाचे लोक आहोत. आमेन. किती मोठ्या मोठ्या उपमा दिल्या देवाने तुम्हाला, किती मोठ्या मोठ्या उपमा दिल्या. मग तुमचे चेहरे कसे असले पाहिजे? लेकरांना शांत करा. किती मोठ्या मोठ्या उपमा दिल्यात तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. आता मला एक सांगा, एवढ्या मोठ्या उपमा देऊन सुद्धा तुम्ही शांत बसले असे. मी राजकीय याजकगण आहे, मी पवित्र प्रजा आहे. अरे आनंदी वाणा. प्रेज द लॉर्ड. अरे आम्हाला आनंदित व्हायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोकांना मी या दिवसांमध्ये चर्चमध्ये पाहिलं, त्यांना देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदी ते होतच नाही हो. देवाच्या उपस्थितीमध्ये आले, त्यांना बायबल वाचताना सुद्धा बायबलही वाचलं. कसं वाचतं ते बायबल माहित आहे का? लगेच ठेवून दिलं. तुझ्या आनंदाने वाचतो, दिवसभर सांभाळलं, प्रार्थना करतो. प्रभू आज पण सांभाळ, रात्र झोपायचे चांगले येऊ दे, कुटुंब राहू दे, आणि प्रभू उद्याचा दिवस दाखव, आणि प्रभू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला आशीर्वाद कर, साऱ्या कुटुंबाला सहायता दे, आणि अर्ध झालं आणि आमेन. लगेच अंगावर घेतलं. तीच एखादी सिरियल चालू असू द्या, मध्येच एखादा आलं, हे सरकना. काय बोलावं. आमच्या वेळेला रिमोट वरून भांडणं व्हायचे, हाणामाऱ्या व्हायचे. आता ती प्रथा लुप्त झाली. आता लोकांकडे मोबाईल आले, तर तू नाही दाखवायचं, हेडफोन घालते मस्त. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे, सच हमेशा कड़वा होता है. अरे मी काही लोकांना येऊन पाहिलं, ते प्रभू मध्ये येऊन सुद्धा अजून ते आनंदी नाहीये. प्रभू मध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांचा आनंद जो आहे, तो उत्साह जो आहे, तो गमावला. टेन्शन मध्ये आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की ते बायबल वाचतात, पण ते दुःखी होऊन बायबल वाचतात. चर्चमध्ये येतात, गाणे गातात. आता गाणं, आनंदी गाणे ते कसे गातात माहिती आहे का? आम्ही कसे गातो, हे आनंदी आनंद है मेरे यीशु के चरण, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बिलकुल बदलते. प्रेज द लॉर्ड. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. आनंदी गीत है ना. आम्ही गाणं गातो, धन्यवाद करो यीशु का, धन्यवाद करो यीशु का, उसने एक और. प्रार्थनेला आले, ढसा रडता. आनंदी गाणं चालू आहे बरं का. आनंदी गाणं चालू आहे. कोणतं गाणं चालू आहे? हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे.
म्हणजे जग सोडायची काही इच्छा नाहीये. अरे कोणतं दुःख दिसतंय त्याच्यामध्ये. अरे रडा ना. हो, आनंदामध्ये रडणं साहजिक आहे. कोणी कोणी रडतं, पण त्या रडण्यामध्ये आनंद तर दिसू द्या ना. प्रेज द लॉर्ड. दादा मला ऍडमिशन भेटत नव्हतं, देवाने मला ऍडमिशन दिलं. किती त्या देवाचे नाव आहे. आनंद देऊन सांग, देवाचे नाव धन्यवाद देते. ऍडमिशन दिलं त्याने मला. अशक्य होतं त्याने शक्य केलं. अरे दाखवा ना आनंद. पुष्कळ लोक ख्रिस्त येशू मध्ये येऊनही आपला आनंद गमावून बसले. काय कारण आहे? मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की 1990 सालातले जे लोक, जे प्रचारक होते, जेव्हा त्यांना उद्धाराचा आनंद मिळत होता, त्या उद्धाराच्या आनंदामध्ये जेव्हा ते येत होते, तेव्हा त्या तारणाच्या आनंदामध्ये नाचत होते, गात होते. परंतु आज जे लोक आमच्या समोर येत आहे, त्यांना उद्धाराचा आनंद असून सुद्धा ते दुःखी आहेत. प्रेज द लॉर्ड. किती भयानक दिवस आहे ना. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. तुम्ही क्षमा झालेले लोक आहात, तुम्ही पवित्र प्रजा आहात, तुमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे, तुमच्या जीवनामध्ये स्वर्ग हस्तक्षेप करतो, तुम्ही स्वर्गीय कुटुंबाचे भागीदारी आहात. देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रभू येशू स्वतः तुमच्या कुटुंबाचा प्रमुख याजक आहे. हालेलुया. इतकं चांगलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, माझं खानदान सांगू का तुम्हाला? माझं खानदान सांगू, ऐकायचं का? माझं खानदान ऐकायचं का तुम्हाला? मी कोणत्या खानदानातून येतो ऐका ना. तुम्ही नाही म्हटले तरी म्हणतो, सांगतो. प्रेज द लॉर्ड. मी त्या खानदानातून येतो, ज्या कुटुंबातून येतो, ज्या कुटुंबामध्ये अब्राहम होता, मोशे होता, एलिया होता, दावीद होता, आलिशा होता, शमुवेल होता, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा होता. त्या खानदानामधून मी येतो. प्रेज द लॉर्ड. आता मला तुम्ही असं पाहू नका. मी काय तुमच्या किडण्या तुम्हाला मागितल्या नाही. तुम्ही एवढं भयानक नका पाहू. मी माझं खानदान तुम्हाला सांगतो आहे, तर तुम्ही माझ्याकडे असं पाहत राहिले जसं काय मी तुमची किडण्या मागितली. असं नका बघू. अहो, जर मी त्या खानदानातून येतो, तर तुम्ही माझ्याच खानदानातले आहात ना. प्रेज द लॉर्ड. अरे किती चांगली गोष्ट आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणायचं आहे. चला ठीक आहे, म्हणा, विश्वासाने म्हणूया आपण. म्हणा, माझं खानदान थोडं मोठं खानदान आहे. माझ्या खानदानात असे लोक आहेत जे खडकातून पाणी पित होते, जे समुद्र 2 भाग करत होते, जे एका दगडात गल्ल्याला मारत होते, जे पाण्यावर चालत होते, जे एका जबड्याच्या हाडाने हजारो लोकांना मारत होते. ते असे लोक आहेत ज्यांच्या खानदानातून आम्ही येतो. ते मेलेल्यांना जिवंत करत होते, ज्यांनी मोठे मोठे चमत्कार केले, त्यांनी मुर्दे जिवंत होताना बघितले, ज्यांना प्रवास करायला वाहतुकीची गरज पडत नव्हती. ते एका ठिकाणाहून विना कुठल्या गाडीने दुसऱ्या ठिकाणी जात होते. फिलिप माझ्या खानदानातून येतो. हालेलुया. अरे म्हणा, अरे आम्ही प्रभू येशूच्या खानदानाचे आहोत. आमेन. प्रेज लॉर्ड. मला समजत नाही मंडळीने का बरं आपल्या उद्धाराचा तारणाचा आनंद गमावला.
पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, तुमच्या पापांची देवाने क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, अरे साजरा करायचा तर फक्त उद्धाराचा आनंद नका साजरा करू. तुम्ही कोणाच्या खानदानातले आहात तो बी आनंद साजरा करा ना. प्रेज द लॉर्ड. अरे माझ्या खानदानात अब्राहम आला, इसाक आला, याकोब आला. हा, किती मोठं खानदान आहे माझं. यांच्याद्वारे देवाने असाधारण कामं केले. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव आम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे मंडळीने त्यांचं आरोग्य का बरं गमावलेलं आहे? ते भूतकाळाची आठवण करत बसले. प्रेज द लॉर्ड. मला बरं वाटन का नाही, मला बरं वाटन का नाही, मला बरं वाटत का नाही. अरे कशाला? मी तुम्हाला सांगतं, आपल्या जीवनामध्ये आम्हाला देवासमोर त्या ठिकाणी चालणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही देवासोबत चालता तेव्हा आपल्या जीवनाद्वारे त्याचं गौरव प्रकट करा. बघा, सैतानाला तुमचं भविष्य माहिती नाही, पण त्याच्याकडे तुमचा काय आहे? प्रेज द लॉर्ड. इथं बसलेल्या तुमच्या आणि माझ्या सहित सुद्धा तो आमचे जुने पाप आम्हाला आठवून देतो का नाही? हे तुला आठवतं का तू तिला भांडली होती? आता बघ, तीच चर्चमध्ये येऊन बसली. आता ती बघ चर्चला आली, तिला क्षमा करू नको बरं का, ती तुला भांडली होती. आणि आम्ही बी पाळक साहेब, आम्ही चर्चला नाही का बरं? ती आली. म्हटलं कोण? ती आली. म्हटलं भीती वाटली ना. तुम्हाला माहितीये का, पेपरला हाकामारी होती. पेपरला औरंगाबादला धार वाजवायची, हाक मारायची, हाकमारी सुटली होती. पेपरला आली, अफवा आली, ती येते रात्री दारात. 1 वाजता तिने दार वाजवला आणि आवाज दिला, या. दार उघडलं, पाहिलं कोणीच नाही. आम्ही लहान होतो तेव्हा नाही घातले प्रकरण. अरे भाई, सत्य गोष्टी सांगतो मी, पेपर मध्ये जे आले ते सांगतो बरं. तर म्हणते पाळक मनाच्या गोष्टी बनवतो. नाही हो, घडले ते. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की मी तुम्हाला सांगल की आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने आमच्या पापांची क्षमा 11:26 अगोदर जेवढे पाप केले होते, 11:26 सगळे पाप त्याने माफ केले. 11:26 नाही तर म्हणाल 11:26 का भान करेल. आता 11:26 पाप माफ केले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जी प्रार्थना केली त्या अगोदरचे सगळ्या गोष्टी देवाने, त्या रेकॉर्ड जे आहे ते सर्व काही खोडून टाकले. आता मी तुम्हाला सांगतो, जे झालं त्याचं दुःख करत बसू नका, त्याच्यातून बाहेर निघा, ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोकांनी सर्व गोष्टी आठवल्या म्हणून त्यांचं काय झाला? नाश झाला. प्रेज द लॉर्ड. त्यांनी त्यांचं भविष्य खराब केलं. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये सैतानाने त्यांची आठवण त्यांना करून दिली. अरे मिस्रामध्ये, आणि ते जशी जशी आठवायचे त्यांच्या डोक्यात खटके पडायचे. ते मोशेला जाऊन भांडायचे आणि भांडल्यानंतर देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकायचा आणि देव त्यांना त्या ठिकाणी काय त्यांना म्हणाला माहितीये का? हे निश्चयी माझ्या विश्रामस्थानी यावयाचे नाही. एक सुद्धा, दोघं सोडून सगळेजण मारून टाकले जुन्या पिढीची. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जे झालं त्याची आठवण करू नका. जे झालं तो तुमचा भूतकाळ होता. देवाला तुमच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट नाही. देवाला तुमच्या आज आणि उद्या येणाऱ्या उद्यामध्ये इंटरेस्ट आहे, भविष्यामध्ये इंटरेस्ट आहे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, संदेष्टांचे पुस्तक आहे, 2 भागामध्ये डिवाइड केलेले आहे. छोटे संदेष्टांची पुस्तकं, मोठ्या संदेष्टांची पुस्तकं. याचा अर्थ परमेश्वर पक्षपात करत नाही. छोट्या संदेष्टांची पुस्तकं म्हणजे छोटे पुस्तकं, मोठ्या संदेष्टांची म्हणजे मोठे पुस्तकं. बरं का, देवा भेदभाव करत नाही. लक्षात ठेवा, बायबल जे लिहिलेलं आहे ना त्याला म्हणतात तनाख. काय म्हणतात? तनाख. TANAKH. TA म्हणजे तोराहा. NA म्हणजे जे अपोस्टल झाले, जे संदेष्टे झाले, या संदेष्टांच्या पुस्तकांना. आणि जे KH आहे तो 3रा भाग आहे, त्याला हिब्रू शब्द दिलेला आहे. तो मला आठवत नाही, मी आता शिकतोय, हिब्रू शिकतोय, ग्रीक शिकतोय, है ना. अल्फा, बीटा, गॅमा, बीटा डेल्टा, एप्सिलॉन, जीटा, काय, पाय, आहे, असे शब्द आहेत ते.
शिकतोय आम्ही. आता आम्हाला आमचा विषय आहे तर आम्हाला शिकावं लागेल. जो ग्रीक शिकतो ना तो बायबल, ओरिजिनल बायबल जे आहे ग्रीक मध्ये आहे, नवा करार, आणि हिब्रू भाषेत आहे जो जुना आहे, जी आम्ही कोयना ग्रीक ज्याला म्हणतो, कोयना ग्रीक जी आहे ती बायबलची सगळ्यात जुनी लँग्वेज आहे. तिचं भाषांतर आम्हाला ते शिकवत आहे. आता शिकल्यानंतर मग देवबाप कसं चालवतो काय, याचा अर्थ असा नाही का मी ग्रीक मधून तुम्हाला काहीही बोलतो. प्रेज द लॉर्ड. जर जमलं, मला जर आली तर मी तुम्हाला शिकवेल. किती चांगली गोष्ट आहे ना. जे मला येतं ते तुम्हाला येतं, जे तुम्हाला येतं ते मला नाही येत. प्रेज द लॉर्ड. बघा, या ठिकाणी जे संदेष्टांची पुस्तकं होते त्या संदेष्टांच्या पुस्तकामध्ये असे टायटल दिलेले आहे, इस्रायलाचं भविष्य, इस्रायलासाठी आशा, यरुशलेमाचं भविष्य, यरुशलेमासाठी देवाकडून असणारी योजना. आता मला सांगा, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की जेव्हा इस्रायली लोक पाप करायचे तेव्हा परमेश्वर त्यांना शिक्षा करायचा. जेव्हा ते पश्चाताप करायचे तर परमेश्वर त्यांच्या सर्व पापांची क्षमा करायचा आणि प्रभू त्यांना म्हणायचा, आय हॅव अ बेस्ट फ्युचर फॉर यू. तुमच्यासाठी माझ्याकडे एक चांगलं भविष्य आहे. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या भूतकाळामध्ये इंटरेस्टेड नाहीये. देवाला तुमच्या येणाऱ्या दिवसांना आशीर्वादित करून त्यांना बदलायचं आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्यांना, देवाला, आनंदाने म्हणा, देवाला तुमच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट नाहीये, तर देवाला तुमचे येणारे दिवस बदलून आशीर्वादित करायचे आहेत. आमेन. किती छान वाटतं ना ऐकायला. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर आम्हाला म्हणतो की जे ख्रिस्त येशूमध्ये आहे त्यांच्यावर दंडाज्ञा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट सांगून मी संपवण्याचा प्रयत्न करतो. रोम देश माहिती आहे तुम्हाला? रोम हा असा देश होता जो जगातला सगळ्यात पॉवरफुल देश होता. एन्शंट रोम. आणि या रोम विषयी असं लिहिलेलं आहे की या रोमनी अनेक आजूबाजूचे देश जिंकले, पराक्रमी होता. आणि एक दिवस रोमने ठरवलं की आम्हाला इंग्लंड देशावर आक्रमण करायचं आहे. इंग्लंड देश जो आहे तो हस्तगत करायचा आहे. आणि समुद्र मार्गाने मोठे जहाज घेऊन रोमचे लोक जे आहे ते निघाले. आणि जहाजावर त्या ठिकाणी निघाल्यानंतर जहाजाचा ताफा घेऊन ते निघाले. आणि निघाल्यानंतर त्यांच्या जहाजावर एक चिन्ह होतं, ते म्हणजे ईगल, गरुडाचं चिन्ह होतं. आणि निघाल्यानंतर जसे जसे ते दुरून त्यांनी पाहिलं, इंग्लंडच्या लोकांनी पाहिलं की रोमचे लोक त्यांचं आक्रमण करायला येत आहे, म्हणून त्यांनी काय केलं का किनाऱ्यावर असणाऱ्या इमारती, आजूबाजूचे जंगल वगैरे सगळ्या ठिकाणी त्यांचे सिटीजन, ज्यांचे ते नागरिक होते, सैन्यासहित सगळे लोक जे आहे ते दबादब बसले. काही जसे येतील यांना आपल्या हद्दीत घुसू द्यायचं नाही, यांना इकडंच मारून टाकायचं. निघाले आणि कमरे एवढ्या पाणी जिथे होतं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे जहाज त्या ठिकाणी थांबवले. आणि थांबवल्यानंतर एक एक सैनिक त्याच्यातून उतरायला लागला. आपलं सामान घेऊन, आपलं हत्यार घेऊन ते निघाले आणि त्या पाण्यातून चालत चालत ते किनाऱ्यावर आले. आणि जेव्हा सगळे सैनिक त्या ठिकाणी आले, एक घटना त्या ठिकाणी इंग्लंडच्या लोकांनी पाहिली. त्या सैन्याने ती गोष्ट पाहिल्यानंतर ते हैराण झाले आणि त्यांनी पाहिलं सगळे सैन्य जेव्हा उतरले तर जो शेवटचा जो कॅप्टन होता, जो नाव चालवणारा कॅप्टन होता, प्रत्येक जहाजातला जेव्हा कॅप्टन उतरत होता तो उतरल्यानंतर आपल्या जहाजाला आग लावून देत होता. इंग्लंडच्या लोकांनी पाहिलं, हा काय प्रकार आहे? हे सगळे लोक त्या जहाजातून आले खरे आणि आल्यानंतर इथे उतरले खरे आणि यांनी आपल्या जहाजांना त्या ठिकाणी आग लावून दिली. आणि सगळे जे सैन्य ते समुद्र किनाऱ्यावर होते त्यांनी त्या जहाजांना आपल्या डोळ्यांनी खाक होताना पाहिलं. आणि जेव्हा ते जहाज जळत होते त्यांनी त्या ठिकाणी इंग्लंडच्या शहरांमध्ये प्रवेश केला आणि इंग्लंड जो देश आहे तो जिंकून घेतला. प्रेज द लॉर्ड. काय कारण होतं?
रोमच्या लोकांची एक खासियत होती. रोमचं सैन्य असं होतं की जेव्हा ते कुठेही युद्धाला जायचे ना, ते ज्या मार्गाने आले ते सगळे मार्ग बंद करून टाकायचे. ख्रिस्ती जीवनही असंच आहे. ख्रिस्ती जीवन असंच आहे. एकदा ज्या पापातून तुम्ही बाहेर निघाले, एकदा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही आले, सर्व घाणेरड्या गोष्टी सोडून तुम्ही देवाच्या शरण आले, तुमच्या जीवनामध्ये आता तुम्हाला मागं वळून पाहायचं नाही. तुम्हाला सर्व ते मार्ग ज्यातून देवाने तुम्हाला सोडून पुढे आणलेला आहे, तुम्हाला त्या सर्व मार्गांना बंद करायचं आहे. रोमच्या लोकांनी त्या आलेले मार्ग सर्व जहाज जाळून टाकले. याचा अर्थ असा का आता आम्हाला मागे जायचं नाही, आम्हाला पुढेच जायचं आहे. पुढे असं जायचं आहे का जिंकायचंच आहे. मग आमचा प्राण जाओ अथवा आम्ही जिवंत राहू, फरक पडत नाही. पण एकदा आम्ही पुढे चालायला लागलो, मागे हटायचे नाही, मागे जायचं नाहीये. ख्रिस्ती जीवनही तसंच आहे. एकदा ख्रिस्तावर विश्वास ठेवला, जीवनामध्ये प्रवेश केला, तुम्हाला पुढे चालायचं आहे. आता पापाचा तुम्हाला तिरस्कार करायचा आहे. गतकाळच्या जीवनाची आठवण करायची नाहीये. भूतकाळामध्ये तुम्ही काय केलं त्याची आठवण करायची नाहीये. तुमच्या सोबत तुम्ही किती लोक वाईट वागले याची आठवण तुम्हाला करायची नाहीये. तुम्हाला क्षमा करायची आहे आणि तुम्हाला पुढे चालायचं आहे. हे जीवन परमेश्वर तुमच्याकडून अपेक्षित करतो. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगल, ख्रिस्ती जीवन आमच्या जीवनामध्ये याकरता दिलेला आहे की आमच्या भविष्यामध्ये देवाने इंटरेस्ट घ्यावा. तुमच्या भूतकाळामध्ये देवाला काही इंटरेस्ट नाहीये. देवाला तुमच्या भविष्य काळामध्ये इंटरेस्ट आहे. बायबल वाचा, हो देवाने कोणत्या कोणत्या लोकांना साफ केलेला आहे, कोणत्या कोणत्या लोकांना त्या ठिकाणी परमेश्वराने उभं केलेलं आहे. अरे मनुष्य सारखा राजा सुद्धा देवाने त्याला संधी दिली, त्याला देवाने त्या ठिकाणी त्याला क्षमा केली, त्याच्या जीवनामध्ये देवाने त्याचं गौरव प्रकट केलं आणि देवाने त्याला क्षमा करून आपलं पुन्हा त्याचं राज्य त्याला दिलं. अशा राजावर ज्याने आपले लेकरं अग्नीमध्ये देवतांसाठी जाळून टाकले, अशा सुद्धा माणसाला ज्याने यरुशलेमाच्या एका टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत निर्दोष निष्पाप लोकांचं बली त्यांना मारून टाकलं, त्यांच्या लेकरांना भिंतीवर आपटून आपटून मारलं, अशा सुद्धा राजाला देवाने क्षमा केलं. तर आम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी चांगले आहोत. तो परमेश्वर आम्हाला माफ नाही करणार का? अरे काही जरी केलेलं का असे ना, तुम्ही जर तुम्ही मनापासून देवाला माफी मागता आहे तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर तुमच्याकडे असं पाहतो जस काय लहानपणापासून तुमच्याकडे आतापर्यंत कोणतंच पाप नाहीये. प्रेज द लॉर्ड. फक्त एकच करा, मागे वळून बघू नका. आमेन. रोमचे लोक माघारी जाण्याचा प्रत्येक मार्ग बंद करत होते, म्हणून ते विजयी होत होते. ख्रिस्ती जीवन असंच आहे. कितीतरी लोकांना मी ओळखतो, त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी संकट आहे, नवरा बायको जे भांडणं आहे. का बरं भांडणं आहे त्याचं मी कारण सांगतो की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी लग्न, आजकालचे तरुण तरुणी लग्न करतात खरे, परंतु जुने कॉन्टॅक्ट अजूनही त्यांच्या मोबाईलमध्ये आहे आणि त्या जुन्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्या जीवनामध्ये असल्यामुळे त्यांच्या आज परिवार उद्ध्वस्त होत आहे. सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. उद्ध्वस्त झालेला आहे. सैतानाने त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे परिवार उद्ध्वस्त केलेले आहे. मी अशा लोकांना ओळखतो ज्यांना प्रभूने क्षमा केली आहे, पण त्यांचा भूतकाळ म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कधी पैसा त्यांच्या हातामध्ये येतो तर कधी त्यांच्या हातामध्ये पैसा सुद्धा राहत नाही. कधी त्यांच्या जीवनामध्ये कधी आनंदी राहतात तर कधी दुःखी राहतात. कधी त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक त्या ठिकाणी त्यांची गरज पूर्ण होते, कधी त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही. कधी हाताला काम असतं तर कधी हाताला कामही नसतं. माझं बायबल असं काही शिकवत नाही. मी जे बायबल वाचतो त्या बायबलमध्ये असं कोणतीच गोष्ट नाहीये की असं जीवन जगायला देवाने आम्हाला बोलवलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये अभिवचन आहे की परमेश्वर आम्हाला म्हणतो की मी आलो आहे तुम्हाला जीवन देण्यासाठी. कोणतं जीवन? भरपुरीचं जीवन देण्यासाठी. म्हणून गीत गातो ना, भरपूर जीवन तेरे लिए, येशू लाया है तेरे लिए. प्रेज द लॉर्ड. माघारी जाण्याची कोणतीच गोष्ट तुमच्याकडे नसायला पाहिजे. हजारो पती पत्नी एकमेकांपासून विभक्त झाले. का बरं? जुने कॉन्टॅक्ट आहे मोबाईलमध्ये. तर म्हणतो हे नाही राहायचं तो सोबत जाय. म्हणजे मला काय गरज नाही कोणाची, मी जाईल तिकडं गेल्यावर तेही लात मारून काढून देतं, हे बी लात मारून काढून देत. मध्येच अडकले, झाले डोक्यावर परिणाम, बसले गेले. पापाला आमंत्रण देतो ना आम्ही. प्रेज द लॉर्ड.
मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुमच्या भूतकाळामध्ये इंटरेस्टेड नाहीये. क्षमा मागितली ना, सोडून द्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. मी तुम्हाला विनंती करेल, तुमचा भाऊ, तुमचं लेकरू, तुमचा पाळक, जे तुम्हाला जे नातं माझ्यासोबत त्या ठिकाणी ख्रिस्त येशूमध्ये जोडता, तुम्ही त्या प्रत्येक नात्याचा आदर करून एक मंडळीचा अतिशय कनिष्ठ दास म्हणून मी तुम्हाला विनंती करेल, त्या प्रत्येक गोष्टीला जीवनातून काढून फेका जे तुमच्या भूतकाळामधली आहे. प्रेज द लॉर्ड. अरे तो कॉन्टॅक्ट असू द्या, तो कोणतंही नातं असू द्या, कोणती व्यक्ती असू द्या, किंवा कोणापासून मिळालेली गोष्ट असू द्या, जी पाहून तुम्हाला वारंवार आठवण होते की माझं जीवनामध्ये असं आहे. काही काहीच्या डोक्यामध्ये म्युझिक वाजते, मग तिला मी नाचायचं त्याच्यानुसार, है ना. कधी कधी काहींच्या चुटकाऱ्या निघाल्या, त्यांच्यामध्ये कोणता नाग येतो मला तेच कळत नाही आतापर्यंत. हा, असे ॲक्युरेट आवाज काढता मी म्हणले यांना ऍक्टरचा अवॉर्ड दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय इन्स्ट्रुमेंटची गरज आहे, आपल्याकडेच एक से एक आवाज आहे. प्रेज द लॉर्ड. अहो सत्य आहे. मी तुम्हाला सांगतो, मिस्रातून निघाल्यानंतर या लोकांना त्या ठिकाणी काय सैतानाने आठवण दिली का तुम्ही तिकडं मटन, चिकन, कांदे, लसूण खात होते, आता काही नाही मिळत. कुरकुर केली, पतन झालं. सैतान आठवण देईल तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी तुम्ही कशा होत्या त्या गोष्टींना काढून फेका ज्या तुमच्या परिवाराला उद्ध्वस्त करता आहे. हालेलुया. देवाला तुमच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट नाहीये. मी म्हणेल तुमचा जो कचरा आहे ना त्याच्यामध्ये देवाला इंटरेस्ट नाही. तुम्ही म्हणाल भाऊ कचरा कसं काय म्हणतोय, कुणी अधिकार दिला? कचरा म्हणजे तुमच्या चुका. त्या कचऱ्याला प्रभूने पाठीमागं टाकलेलं आहे. त्या कचऱ्याला सोबत घेऊन चालू नका. प्रत्येक ती गोष्ट जी देवाला आवडत नाही, जी भूतकाळातली आहे, प्रभूमध्ये आले, भूतकाळ गेला. आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहे ते नवी सृष्टी आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व नवीन झालेलं आहे. हालेलुया. प्रभू म्हणतो तुम्ही आठवू नका, मी सगळ्या तुमच्या पापांना पाठीमागं फेकलेलं आहे. सैतान म्हणतो देव पापी तू, पापी तू, पापी. आणि तुम्ही म्हणता हा मी पापी, मी पापी. अरे ते उरसामधलं खेळणं पाहिलं का, त्याला चावी दिली का ते शाळेला, त्याला चावी दिली का ते? आम्ही असंच आहे ना, आम्हाला चावी दिली, मी निगेटिव्ह कधी बोलता, माझं वाईटच होईल, माझं वाईटच होईल, मी आजारी, मी प्रभूवर विश्वास ठेवून मी असाच आहे. सैतान नुसतं चावी देतो तुम्हाला. पार चावीची लिमिट संपवली तरी चावी देतो. अरे सत्य आहे ना. प्रेज द लॉर्ड. सैतानाला तुमचं भविष्य, सैतानाला खराब नाही करता येत म्हणून त्याला तुमच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट आहे. चांगल्या प्रकारे भूतकाळ ओळखतो तुमचा तो. प्रेज द लॉर्ड. माझी प्रार्थना हीच आहे की आज सारे लोक जे आहे ना इथं आलेले आहे ना त्या ओझ्यामध्ये, ते सारा भूतकाळ येशूच्या नावामध्ये निघून जावा आणि तुम्ही मोकळे होऊन इथून जावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. शेवटची गोष्ट सांगतो आणि संपवतो. बायबलमध्ये एक राजा होता ज्याच्यासोबत 2 वेळा प्रभू बोलला, समोरासमोर. माणसं जसं बोलतात तसा तो बोलला. कोण होता तो? शल्मोन. हैराण करणारी गोष्ट आहे, ज्याच्यासोबत समोरासमोर स्वतः परमेश्वर 2 वेळा बोलला. त्या माणसाला किती नीतिमान ठरवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि झालं काय? बायबल सांगतं या राजाने अन्य जातीच्या स्त्रियांशी सोयरीक केली, विवाह केले. विवाह केल्यानंतर सांगतं बायबल काय सांगतं, त्या स्त्रियांनी त्याचं मन भटकवलं आणि भटकवल्यानंतर त्या स्त्रियांच्या नादी लागून म्हातारपणामध्ये त्यांनी त्याच्या देवतांसाठी काय केलं? मंदिर बांधलं. डोंगरावर मंदिर बांधलं. आणि या गोष्टीने काय लिहिलेलं आहे? देवाच्या वचन सांगतं की देवाला त्याने क्रोधाविष्ट केलं. कसं काय होऊ शकतं असं? विचार करा ना, कसं होऊ शकतं असं? एक राजा आहे,
ज्याच्या सोबत परमेश्वर स्वतः समोरासमोर 2 वेळा बोलतोय, 2 वेळा बोलतोय समोरासमोर, आणि त्या राजाचं पतन होत आहे. प्रेज द लॉर्ड. काय कारण होतं असं? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सैतान नेहमी देवाच्या राज्याची कॉपी करतो, नक्कल करतो. नक्कल. सैतान देवाच्या राज्याची काय करतो? नक्कल करतो. कशी नक्कल करतो? बायबलमध्ये लिहिलेलं आहे की प्रभू म्हणतो की मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर तुम्ही डोंगराला आज्ञा करा, तो इकडून तिकडं सरकेल. प्रेज द लॉर्ड. मोहरीचा दाणा एवढा छोटा विश्वास सांगतो ना, तर सैतान काय करतो माहित आहे का? देवाच्या राज्याची काय करतो? कॉपी करतो, नक्कल करतो. कशा प्रकारे? सैतान तुमच्या मनामध्ये छोटी गोष्ट घेऊन येईल तुम्हाला मोठ्या पापामध्ये पाडण्यासाठी. छोटी गोष्ट, लक्षात घ्या, छोटी गोष्ट ज्याला तुम्ही त्या ठिकाणी किंमतही देत नाही, किंमत देत नाही तुम्ही, अशी गोष्ट सैतान काय करेल? तुमच्या जीवनामध्ये घेऊन येईल. त्याला माहित आहे एका विश्वासणाऱ्याला पाडण्यासाठी मला छोट्या गोष्टीतून सुरुवात करावी लागेल. प्रेज द लॉर्ड. ही तीच गोष्ट आहे जी एका विश्वासणाऱ्याला पाडू शकते. मी तुम्हाला सांगतो, सैतान तुम्हाला बर्बाद करण्यासाठी मोठ्या गोष्टीची सुरुवात नाही करणार, छोट्या गोष्टीपासून सुरुवात करील. हो, अतिशय छोट्या गोष्टींपासून, ज्याला तुम्ही किरकोळ समजता, किरकोळ एकदम, त्या किरकोळ गोष्टींपासून तो सुरुवात करील आणि एका छोट्या गोष्टीतून सुरुवात करून तो तुम्हाला मोठ्या गोष्टीकडे घेऊन जाईल. कितीतरी तरुण लेकरं आहे सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी पाहता पाहता कधी पॉर्नोग्राफीवर गेले, त्यांनाही कळालं नाही. छोट्या गोष्टींपासून सुरुवात. अरे मी वडीलधारी जर पाहिले, मोठे मोठे वयाने मोठे असणारे लोक पाहिले, सोशल मीडियावर फेसबुकवर पाहत होते. सैतान कधीच त्यांच्या समोर डायरेक्ट मोठी गोष्ट घेऊन येणार नाही. अश्लीलतेला सुरुवात छोट्या गोष्टींपासून करतो. माझ्या सहित इथे जेवढे तरुण जे सोशल मीडिया वापरतात ना, माझ्या सहित मी तुम्हाला सांगतो, मी सत्य बोलणार आहे, मी घाबरत नाही कोणाला. लोक म्हणतात तू अशा गोष्टी पुलपेटवर नाही बोलायला पाहिजे. अरे मी तर बोललो नाही तर मग बोलणार कोण? कोण बोलणार? लोक त्यांना लाजल्यासारखं होतं. ते नुसते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. येशूमध्ये गाडी मिळेल, बंगला मिळेल, आरोग्य मिळेल, आमचं मिळेल, सगळं. अरे तुमच्या जीवनातल्या बेसिक तुमचे क्लिअर नाही झाले, तुमच्या छोट्या छोटे जे काही गोष्टी आहेत त्या क्लिअर नाही झाल्या, तुम्ही कस काय मोठ्या गोष्टीची अपेक्षा करणार? मोठे मोठे लोक पाहिले, सुरुवात पाहिली, एक छोटीशी ऍड आली, त्यांचं मन, अरे अजून त्यांनी त्याच्या खोलीत गेले, अजून खोलीमध्ये गेले, अजून खोल जाऊन शेवटी अश्लीलतेमध्ये पडले, व्यभिचारामध्ये पडले, पापात पडले. मी नेहमी सांगेल, सैतान नेहमी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो मोठ्या पापांमध्ये पाडण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. त्याला माहिती आहे छोट्या गोष्टींपासून सुरुवात केल्यानंतर तो मोठ्या पापामध्ये पडणार आहे. इतका मोठा राजा कस काय पतन पावला? हो, काय कारण होतं त्याचं? अरे बायबलमध्ये लिहिलेलं आहे की 2 वेळा प्रभू त्याच्याबरोबर बोलला. किती वेळा? 2 वेळा. तुम्ही काढू नका, मी वाचतो तुमच्यासाठी, तुम्ही लिहून घ्या ते वचन, लिहून घ्या, काढू नका, नाही तर मी सांगतच नाही तुम्हाला. पहिले राजे 11 अध्याय त्याचे 1 ते 9 वचन तुम्ही लिहून घ्या, घरी जाऊन वाचा. आता मी वाचतोय, तुम्ही सगळेजण इकडे लक्ष द्या. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. नाही, सगळे जागे. येस, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, सगळेजण इकडे लक्ष द्या. माझ्याकडे मी वाचतोय तुमच्यासाठी. शल्मोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अमोनी, अदोनी, सिदोनी व हित्ती राष्ट्रातल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला व त्यातल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले. या राष्ट्राविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवांकडे वळवितील. त्याच्या 700 राण्या व 300 उपपत्नी होत्या. त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकविले. शल्मोन म्हातारा झाला तेव्हा त्याने त्याच्या बायकांनी त्याच्या
त्याचे मन अन्य देवताकडे वळविले. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे. सिदोन्यांची देवी अष्टेरोत व अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिल्कोम यांच्या नादी शल्मोन लागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शल्मोनाने केले, त्याचा बाप दावीद याच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही. तेव्हा शल्मोनाने यरुशलेमाच्या समोरील पहाडावर मोवाबाचे अमंगळ दैवत कामोश आणि अम्मोनाचे अमंगळ दैवत मोलाक यांच्यासाठी एक उच्च स्थान बांधिले. ज्या विदेशी स्त्रिया आपापल्या दैवतास धूप दाखवीत व यज्ञ करीत त्या सर्वांसाठी त्याने अशीच व्यवस्था केली. शल्मोनाचे मन इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडून फिरले, म्हणून परमेश्वर त्याचवर कोपला. त्यास त्याचे दोनदा दर्शन झाले होते. 2 वेळा परमेश्वराने समोरासमोर त्याच्यासोबत बोललेला आहे. का पतन झालं? रिझन. प्रेज द लॉर्ड. कसं काय पडू शकतो? सैतान धूर्त आहे हो. सैतान अतिशय धूर्त आहे. सर्वात पहिली गोष्ट, त्याची जी पहिली पत्नी होती ना अन्य जातीतून, ती होती पहिली म्हणजे फारोची कन्या. फारोची कन्या पहिली त्याची पत्नी होती. तिच्याशी त्याने विवाह केला. काही वर्ष तिला जवळ ठेवलं आणि काही दिवसानंतर लाईनच लागली. प्रेज द लॉर्ड. सुरुवात फारोच्या मुलीपासून झाली. देवाने इस्रायली लोकांना स्पष्ट सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही मिस्रातून बाहेर याल त्या मार्गाने पुन्हा जाऊ नका. लिहिलेलं आहे. तुम्हालाही परमेश्वर सांगत आहे, ज्या पापातून तुम्ही बाहेर आले ना त्या मार्गात तुम्ही पण पुन्हा जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. अहो, त्या एक राजे त्याच्या 10व्या अध्यायाच्या 28 आणि 29 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की शल्मोनाचे घोडे मिसर देशातून येत. लक्ष द्या, बायबल काय सांगतं? ज्या मिसर देशातून तुम्ही पुन्हा आले ना, तुम्ही सुटून आले त्या मार्गाने तुम्ही पुन्हा जाऊ नका. पण शल्मोनाने काय केलं पहा. शल्मोनाचे घोडे मिसर देशातून येत. राजाचे व्यापारी घोड्यांच्या एका तांड्याची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत एकेका रथास 600 शेकेल चांदी व एकेका घोड्यास 150 शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणीत. हित्ती व आरामी राजांसाठी असेच ते व्यापारी आणीत. आधी घोडे मागितले. आधी काय मागितले? घोडे मागितले. नंतर स्त्री मागितली. प्रेज द लॉर्ड. आणि स्त्रिया मागितल्या. झालं काय? पापात पडला. अनुवाद 17 14 ते 17 मध्ये या प्रकारे लिहिलेला आहे. स्पष्टपणे प्रभूने लिहिलेलं आहे. काय लिहिलं? तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशात जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा. तर तुझा देव परमेश्वर ज्याला निवडील त्यालाच तू आपल्यावर राजा नेमावे. आपल्या भाऊबंदातून आपल्यावर राजा नेमावा. तुझ्या भाऊबंदांपैकी नाही अशा कोणाही परदेशीयाला आपल्यावर नेमू नये. मात्र त्याने फार घोडे बाळगू नये. घोडदळ वाढविण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घेण्यास लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हाला सांगितलेच आहे. राजाने पुष्कळ बायका करू नये, नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे. तसेच त्याने स्वतःसाठी सोन्या रुपयाचा फार मोठा संशय करू नये. काय सांगितलं होतं देवाने? ज्या मार्गाने तुम्ही आले त्या मार्गाने तुम्ही पुन्हा. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं जो राजा नेमाल त्याने जास्त घोडे ठेवू नये. का बरं असं परमेश्वराने सांगितलं? का मिस्राकडे जाऊ नये असं सांगितलं? सांगा बरं. शल्मोनाने घोडे कुठून मागवले? आत्ताच वाचला आम्ही. कुठून मागवले? सैतान छोट्या गोष्टीला एक मोठं पाप बनवेल. त्याला माहिती आहे एका व्यक्तीला जर पापात पाडायचं आहे ना, छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी लागेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याने पहिलं काम केलं, शल्मोनाला मिस्रातून घोडे आणायला प्रवृत्त केलं. घोडे मागवता मागवता राजाची मुलगी पण त्याने मागवली. आणि राजाची मुलगी मागवल्यानंतर एका माग एक जी रांग लागली तिला तो थांबू शकला नाही. का बरं? शरीराची वासना जी जागृत झाली. हो, प्रेज द लॉर्ड.
आणि काय झालं? पापात पडला. सैतान तुमच्या भविष्याला स्पर्श करू शकत नाही, परंतु त्याला तुमचा भूतकाळ माहिती आहे. मी म्हणेल देवाने तुमचे पाप क्षमा केलेले आहे, त्याची आठवण करू नका. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, लूक 17:32 मध्ये लिहिलेलं आहे, लोटाच्या बायकोची काय? लोटाच्या बायकोची काय काय झालं? तिचं काय केलं होतं तिने? काय केलं तिनं? आणि काय झालं तिचं? मागं वळून बघितलं, मिठाचा खांब झाली हो. बायबलमध्ये का लिहिलेलं आहे लोटाच्या बायकोची आठवण करू नका? अरे एकदा तुम्ही त्या घाणीतून निघाले, तुम्हाला मागं तिथं वळून पाहायचंच नाहीये. देवाला तुमच्या भूतकाळामध्ये तीळ मात्र इंटरेस्ट नाही. अरे तुम्ही कसे होते, काय होते, काही घेणं नाही देवाला, काहीच घेणं नाही. तो म्हणतो तुम्ही माफी मागितली ना, मी तुमचे सारे अपराध खोडून टाकले, शुद्ध केले त्याच्या रक्ताने. एकमात्र स्त्री आहे जिची आठवण करायला बायबल सांगता आम्हाला. कोणाच्या बायकोची आठवण करायला आणि ती एक मात्र आहे अशी, लोटाची बायको. प्रभू म्हणतो लोटाच्या बायकोची आठवण करा. प्रेज द लॉर्ड. मागे बघणारे लोक, 40 वर्ष शल्मोनाने इस्रायलवर राज्य केलं. बायबल सांगतं चांदीची ना, चांदी त्याने दगडासारखी केली. दगडाची किंमत असते का? शल्मोनाच्या राज्यामध्ये चांदी त्याने दगडासारखी केली. आज आमच्याकडे चांदीचा भाव चालू आहे 80,000 रुपये किलो. बरोबर ना? 19-20 का फरक होता होगा. मी म्हणतो 80,000 रुपये किलो. पण त्या शल्मोनाने चांदी दगडाच्या भावात केली होती. दगडाला कोणी विचारत नाही अशी चांदी होती. त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या आजूबाजूच्या सर्व जगातल्या राजांमध्ये तो सर्वात श्रीमंत राजा होता. पण काय झालं? पतन झालं. 2 वेळा देवाने दर्शन दिलं होतं. पहिलं दर्शन 1 राजे 3:5 मध्ये, दुसरं दर्शन 1 राजे 9:2 मध्ये. आणि पतन होत्या मागे सर्वात मोठं कारण होतं की छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली आणि छोट्या गोष्टीचं सुरुवात झाली, एका मोठ्या पापामध्ये बदल झाला आणि शल्मोनाचं पतन झालं. प्रेज द लॉर्ड. एक काम करा, त्या प्रत्येक गोष्टीला आपल्या जीवनामधून काढून टाका, विचारातून काढून टाका, ज्या तुमच्या भूतकाळातल्या आहे, ज्या तुमच्या अजूनही विचारांमध्ये आहे. कालच्या म्हणा, परवाच्या म्हणा, 2 वर्षाच्या म्हणा, 10 वर्षांपूर्वीच्या म्हणा, 20 वर्षांपूर्वीच्या म्हणा. मी तुम्हाला सांगतो काय, प्रत्येक गोष्टी काढून टाका. देवाकडे तुमच्यासाठी एक गौरवी भविष्य आहे. आमेन. देवाकडे एक गौरवी भविष्य आहे. जर तुम्हाला त्याच्या पाठीमागे जायचं आहे तर येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर तुम्हाला साऱ्या गोष्टींमध्ये सहाय्यता देईल. आमेन. आपले डोळे बंद करूया. आणि विश्वासाने म्हणा, मी देवाची संतान आहे. सगळे म्हणा, सगळे म्हणा, म्हणा विश्वासाने म्हणा, मी देवाची संतान आहे. येशूच्या रक्ताद्वारे मी नीतिमान आहे. मी येशूच्या नावामध्ये महाविजयी आहे. माझ्या रक्तात परमेश्वराने जिंकणं ठेवलेलं आहे. मी ख्रिस्त येशूमध्ये महाविजयी आहे, कारण त्याने माझ्यावर प्रेम केलं. आमेन.